आगतम स्वागतम सुस्वागतम। आज 1 ऑगस्ट महसूल दिन। राज्यभर महाराष्ट्र राज्य यांच्या माननीय मुख्यमंत्री साहेब, माननीय उपमुख्यमंत्री साहेब, विभागीय आयुक्त पुणे, माननीय जिल्हाधिकारी पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली आज 1 ऑगस्ट 2025 राज्यभर महसूल दिन म्हणून साजरा होत आहे। शासनाचा सर्वात जुना विभाग महसूल विभाग, शासनाचा कणा महसूल विभाग, शासनाचा चेहरा महसूल विभाग, प्रशासनामधील दुवा महसूल विभाग, अशा या महसूल विभागातील कर्मचारी, अधिकारी चांद्यापासून ते बांध्यापर्यंत अहोरात्र कार्यरत असतात। अशा या महसूल विभागाच्या ताळमेळीची आणि लेखाजोखाची सुरुवात ही 1 ऑगस्ट पासून होते। 1 ऑगस्ट ते 31 जुलै या दरम्यानच्या कालखंडाला आम्ही महसुली वर्ष म्हणतो। या महसुली वर्षाची सुरुवात 1 ऑगस्ट पासून होते। अशा या विभागातील काम करणाऱ्या जनतेसाठी सर्व प्रति जनतेच्या हिताय काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी, महसूल अभिलेखांसाठी हे महसूल वर्ष आज आपण 1 ऑगस्ट पासून सुरुवात करत आहोत आणि त्याचाच मावळ तालुक्यातील शुभारंभाचा कार्यक्रम आज भेगडे लॉन्स येथे संपन्न होत आहे। आजच्या या कार्यक्रमासाठी आपल्याला मावळ तालुक्याचे उपविभागीय अधिकारी माननीय सुरेंद्रजी नवले साहेब यांची प्रमुख उपस्थिती लाभलेली आहे। आम्ही त्यांच्याच मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम घेत आहोत। तसेच आपल्या तालुक्याचे गटविकास अधिकारी कुलदीप प्रधान साहेब हेही लाभलेले आहेत। मुख्याधिकारी लोणावळा नगरपालिका अशोक साबळे साहेब हे लाभलेले आहेत। तालुका कृषी अधिकारी मारुती साळे साहेब लाभलेले आहेत। उपाधीक्षक भूमी अभिलेख पल्लवी पिंगळे मॅडम आपल्या कार्यक्रमासाठी आपल्याला शुभेच्छा देण्यासाठी आले। त्यांचाच कार्यक्रम आहे, ते आपण आपल्या विभागाचे महत्त्वाचा अंग आहे। अर्चना शेवते मॅडम उपकोषागार अधिकारी या लागले। सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रमाची सुरुवात आहे। मी सर्व मान्यवरांना विनंती करतो की आपण सर्वांनी दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करावी। कोणत्याही चांगल्या कार्यक्रमाची सुरुवात ही दीप प्रज्वलनाने होत असते, म्हणून आपण सर्व मान्यवरांना विनंती करू की या कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने आपण करावी। मी माननीय प्रांतसाहेबांना विनंती करतो की आपण सर्व मान्यवरांना आणि पाहुण्यांना विनंती की आपण स्थानापन्न व्हावं। आपल्या या कार्यक्रमासाठी आलेल्या मान्यवरांचं स्वागत करणं हे आपलं कर्तव्य आहे। ज्यांच्या पुढाकाराने हा कार्यक्रम होत आहे, ज्यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम होत आहे, असे मावळ मुळशी उपविभागाचे उपविभागीय अधिकारी माननीय सुरेंद्रजी नवले साहेब यांचं स्वागत करण्यासाठी मी विक्रमजी देशमुख साहेब माननीय तहसीलदार मावळ यांना विनंती करतो की आपण प्रांत साहेबांचं स्वागत करावं। आपल्या कार्यक्रमासाठी मावळ तालुक्याचे गटविकास अधिकारी कुलदीपजी प्रधान साहेब हेही उपस्थित आहेत। त्यांचं स्वागत मी आमचे महसूल नायब तहसीलदार पिसाळ साहेबांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं स्वागत करावं। आपल्या आजच्या कार्यक्रमासाठी दुसरे प्रमुख अतिथी अशोकजी साबळे साहेब लोणावळा मुख्याधिकारी हे लाभलेले आहेत। त्यांचं स्वागत करण्यासाठी मी कापड्या साहेबांना विनंती करतो संजय गांधी नायब तहसीलदार की त्यांनी स्वागत करावं। आपल्या तालुक्याचे
मान्य तहसीलदार साहेब आपला घरचा कार्यक्रम असून विक्रमजी देशमुख सर यांचं स्वागत करण्यासाठी मी अविनाशी पिसाळ साहेबांना विनंती करतो की त्यांनी स्वागत करा. मीच करतो सर. प्राण साहेब. मारुती साळे साहेब तालुका कृषी अधिकारी यांचं स्वागत कापडे साहेबांनी करावे असे मी त्यांना विनंती करतो. पल्लवी पिंगळे मॅडम उपाधीक्षक भूमी अभिलेख याही उपस्थित आहेत. त्यांचं स्वागत मंडळाधिकारी आशा धायगुडे मॅडम यांनी करावं असं मी त्यांना विनंती करतो. सहाय्यक गटविकास अधिकारी सेवक थोरात साहेब उपस्थित आहेत. त्यांचं स्वागत तुषार तनपुरे साहेबांनी करावं असं मी त्यांना विनंती करतो. तनपुरे साहेब. कोषागार अधिकारी अर्चना शेवते मॅडम उपस्थित आहेत. त्यांचं स्वागत स्वाती शिंदे मंडळाधिकारी यांनी करावं असं मी त्यांना विनंती करतो. शिंदे मॅडम सांगा. याबरोबर आपल्या आजच्या कार्यक्रमाला आलेल्या सर्व मंडळाधिकारी, ग्राम महसूल अधिकारी, ग्रामसेवक, पोलीस पाटील, महसूल सेवक, पत्रकार बंधू, आमच्या कार्यालयाच्या सर्व स्टाफ या सर्वांचं मी शब्दसमूहाने स्वागत करतो आणि माझे सहकारी अविनाशी पिसाळ महसूल नायब तहसीलदार यांना विनंती करतो की आपण या आजच्या कार्यक्रमाची प्रस्तावना करावी. आदरणीय व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर, जमलेले सर्व अधिकारी, कर्मचारी बंधू भगिनी, सर्व उपस्थित नागरिक, पदाधिकारी, पत्रकार, आज 1 ऑगस्ट 2025 आजच्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करण्यापूर्वी मी 5 मिनिटं आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री नवले सर यांच्या परवानगीने मी महसूल विभागाविषयी 5 मिनिटं बोलू इच्छितो. आजचा हा जो 1 ऑगस्टचा महसूल दिनाचा कार्यक्रम आहे, दरवर्षी आपला महसूल दिन जो असतो तो आपण 1 ऑगस्टला साजरा करतो. या वर्षीच्या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य असं आहे की महसूलचा हा सप्ताह म्हणजे 7 दिवस चालणारा कार्यक्रम आहे. कार्यक्रमामध्ये आपल्याला काय काय शासनानं रूपरेखा कार्यक्रमाचे आखून दिलेले आहे ते मी सांगणार आहे. त्यापूर्वी फक्त 2 मिनिटं मी आपली घेतो. 1830 साली विंगेट, गोल्डस्मिथ आणि प्रिंगले या ब्रिटिश अधिकारी यांच्या अहवालानंतर खऱ्या अर्थाने या पुणे जिल्ह्यामध्ये आधुनिक महसूल विभागाच्या जमाबंदीला सुरुवात झाली होती. आपल्या मावळ तालुक्याचा विचार केला असता 1853-54 साली या मावळ तालुक्याची जमाबंदी झालेली आहे. गुंटूर साखळी पासून सुरू झालेला प्रवास आज ETS मशीन पर्यंत पोहोचलेला आहे. तसेच आपली जी शिवकाळामध्ये शेतकऱ्यांकडून 12वा हिस्सा पिकाच्या धान्याच्या स्वरूपात घेतला जात होता, त्याची सुरुवात जे आपण 1/12वा हिस्सा आपण घेत होतो शासनाचा महसूल म्हणून, त्याची आता जे पायरी आलेली आहे अत्याधुनिक पायरी, ती चावडीमध्ये अत्याधुनिक स्वरूपामध्ये आपण रोख रक्कम स्वरूपात शासनाकडे शासनाचा महसूल जमा करत आहोत. ते आधुनिक स्वरूप आपल्या महसूलचं आहे. शासन किंवा तत्कालीन काळातील राजे यांच्यासाठी महसूल गोळा करणे ह्या एकमेव उद्देशासाठी जे स्थापन झालेलं खातं होतं महसूल खातं, त्या महसूल खात्याची ओळख आता केवळ कर गोळा करणारं खातं असं राहिले नसून ज्याला आपण ऑमनी प्रेझेंट म्हणजे सर्वव्यापी, तुमचं नैसर्गिक आपत्ती घ्या, सामाजिक अर्थसहाय्याच्या योजना असू द्या, निवडणूक, भूसंपादन, कृषी गणना, सामाजिक आणि आर्थिक गणना, रोजगार हमी,
सेतूविषयक कामकाज आणि या व्यतिरिक्त एक अवशिष्ट कामं रेसिड्युअल पॉवर ज्याला म्हणतात किंवा रेसिड्युअल वर्क जे कोणत्याही विभागात नसेल तर ते आपल्याकडे येतं, तर तशा प्रकारची कामं देखील आपल्याकडे असतात. तर ही आपली जी महसूलची जी आज सप्ताहाचे 7 दिवसाचा कार्यक्रम आहे ते 7 दिवसाची रूपरेखा सांगण्यापूर्वी मी थोडक्यात आपल्याला बदलत्या काळानुसार आपण का बदललं पाहिजे तर याची तुम्हाला मी फक्त 3 उदाहरणं देतो आणि मी त्यानंतर माझं प्रास्ताविक संपवतो. आपल्याला बदलणं का आवश्यक आहे. या पृथ्वीवरती 1 बिलियनपेक्षा जास्त प्राण्यांच्या स्पेसीज होत्या. फक्त त्याच्यामध्ये काही मोजक्या स्पेसीज आहेत ज्यांचं इव्होल्युशन झालं आणि त्या आज तागायत टिकून आहेत. मानव ही त्यापैकी एक प्रजाती आहे. तर बेसिक 3 ट्रेट्स मी सांगतो, 3 गुणधर्म सांगतो ज्यामुळे माणूस हे प्रगत झाला आहे, माणसाने अडॅप्ट करून घेतलेलं आहे. एक आहे स्किन पिगमेंटेशन म्हणजे त्वचेचं रंगद्रव्य. त्वचेचं रंगद्रव्य म्हणजे काय तर माणूस आफ्रिकेतून सर्व जगभर पसरला, परंतु त्याला जगभरात सर्वत्र एकसारखी परिस्थिती नव्हती. जसं आपल्याला आपण म्हणतो की आता सर्व प्रकारची कामं आहेत, तसं माणसाला तो ज्या ठिकाणी गेला, ऑस्ट्रेलियात गेला, ज्या 7 खंडामध्ये गेला, 7 खंडामध्ये त्याला विविध प्रकारची आव्हानं होती. तर त्यांनी त्या परिस्थितीनुसार ज्या प्रदेशामध्ये जास्त सूर्यप्रकाश आहे त्या प्रदेशामध्ये त्यांनी डार्क पिगमेंट डेव्हलप केले जेणेकरून त्याला कर्करोग होणार नाही. आणि ज्या प्रदेशामध्ये त्याला सूर्यप्रकाश कमी मिळतो त्या प्रदेशामध्ये त्यांनी लाईट पिगमेंट डेव्हलप केले जेणेकरून तिथे त्याला सूर्यप्रकाश जास्त मिळेल, ड जीवनसत्व जास्त मिळेल. हा एक ट्रेस झाला. दुसरा आहे लॅक्टोज टॉलरन्स. लॅक्टोज टॉलरन्स म्हणजे काय, माणूस पहिले फक्त शिकार करत होता, तो मांस खात होता, बाकी कुठलाही अन्न तो सेवन करत नव्हता. जसं त्यांनी पाळीव प्राणी पाळायला सुरुवात केली तसं त्यांनी काय केलं, दुधाचं सेवन करू लागला, परंतु त्याला लॅक्टोजची टॉलरन्स नव्हता. तर त्यांनी तो लॅक्टोजचा टॉलरन्स तयार केला. त्याच्यानुसार त्याच्या आतड्यामध्ये ती पॉवर डेव्हलप झाली जेणेकरून त्या कालखंड जो होता त्या कालखंडामध्ये तो त्याची म्हणजे शरीर क्षमता त्याच्या सभोवतालच्या पर्यावरणाशी तो सुसंगत करून जगू राहील. आणि शेवटचं आहे अल्टिट्यूड अडॅप्टेशन. अल्टिट्यूड अडॅप्टेशन म्हणजे काय, जे उंच ठिकाणी राहणारे मानव होते त्यांनी काय केलं, त्यांच्या शरीरातल्या आरबीसी डेव्हलप केल्या जास्त. आरबीसी डेव्हलप केल्यामुळे काय झालं की त्यांच्या शरीरामध्ये आरबीसी डेव्हलप झाल्यामुळे त्यांच्या शरीरामध्ये कमी ऑक्सिजन असताना त्या फुफ्फुसाची कार्यक्षमता कशी वाढवायची याचा त्याच्यामध्ये कॅपॅसिटी डेव्हलप झाली. हे 3 गुणधर्म मी तुम्हाला एवढ्यासाठी सांगितलं की आपण जे प्राचीन काळापासून महसूलची कामं करत आलेलो आहोत ती कामं हे येणाऱ्या ज्या काळाच्या बदलत्या गतीनुसार बदलत आहेत. त्याच्यानुसार आपल्या सर्वांना बदलावं लागणार आहे. जो स्पीड आहे आपला कामाचा स्पीड तो लोकांच्या अपेक्षेपेक्षा नेहमीच आपल्याला इथून पुढे जास्त ठेवावं लागणार आहे. डायव्हर्सिफिकेशन आपल्याला करावं लागणार आहे. म्हणजे विविध प्रकारची कामं, नवीन कामं जे आता आपण करत आहोत ती सोडून इतर कामं, जसं की यावर्षी आपल्याला ॲग्रिस्टॅकचं काम आलं होतं, अशी अनेक कामं इथून पुढे येत राहणार आहेत. तर या डायव्हर्सिफिकेशनसाठी आपल्याला तयार राहावं लागणार आहे. तिसरा आहे टेक्नॉलॉजी अपग्रेडेशन. म्हणजे इथून पुढे एआय म्हणजेच आता जसं सकाळच्या कार्यक्रमामध्ये कलेक्टर सरांनी सांगितलं की आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा आपल्याला वापर करावा लागेल. हे सर्वांसाठी लागू होणार आहे. येणारा काळ टेक्नॉलॉजीचा काळ असणार आहे. सर्वांनी टेक्नॉलॉजी अपग्रेड राहिलं तर आपलं काम कमी वेळात होईल, लोकांना आपल्या सर्व्हिसची डिलिव्हरी जलद वेळेत होईल. तर ह्या गोष्टीसाठी मी तुम्हाला ती मगाशीची 3 उदाहरणं दिली. याच्यानंतर आता जो बेसिक मुद्दा होता ज्याच्यासाठी मला इथं बोलवलं आहे तो म्हणजे आपल्या आजच्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक. हा जो 7 दिवसाचा कार्यक्रम आहे, पहिल्या दिवशीचा 1 ऑगस्टचा जो आज आपण कार्यक्रम केला आहे त्याच्यामध्ये महसूल दिन साजरा करणे व महसूल सप्ताहाचा शुभारंभ करणे. तर यामध्ये बेसिकली आपल्याला काय करायचं आहे की सर्व विभागांनी जे कार्यरत आणि जे सेवानिवृत्त कर्मचारी आहेत ज्यांनी 1 ऑगस्ट 2024 ते 31 जुलै 2025 या कालावधीमध्ये शासनाने जे काय उद्दिष्ट नेमून दिलेले आहे त्याच्यामध्ये वैशिष्ट्यपूर्ण कामं केलेली आहेत त्यांचं आपल्याला इथं प्रशस्तीपत्रक देऊन गुणगौरव मान्यवरांच्या हस्ते करायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला 2 ऑगस्टचा जो कार्यक्रम याच्यामध्ये आणखी एक आहे, आपण काही लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपामध्ये इथं लाभाचं वितरण देखील करणार आहोत. 2 ऑगस्टचा कार्यक्रम जो आहे त्याच्यामध्ये 2011 पूर्वी ज्यांचं शासकीय जागेवरती अतिक्रमण आहे तर त्यांचं
त्या अतिक्रमणधारकांचा आपण कॅम्प मोडमध्ये उद्याचा कार्यक्रम आपला शिंदे वस्ती तळेगाव राबरेजवळ, तर तिथे आपण कॅम्प स्वरूपामध्ये ज्यांचं 2011 पूर्वी शासकीय जागेवरती अतिक्रमण आहे, तर त्यांचं अतिक्रमण नियमानुकूल करण्याच्या दृष्टीने आपण त्यांच्याकडून अर्ज आपण भरून घेण्यासाठी तिथं आपण कॅम्प आयोजित करणार आहोत. तिसरा 3 ऑगस्टचा कार्यक्रम आहे पानंद रस्ते शिवरस्ते मोजणी करून अतिक्रमण मुक्त करणे व त्याच्या दुतर्फा झाडे लावणे. तर हा एक शासनाचा महत्वाकांक्षी प्रोग्राम आहे. पानंद रस्ते अतिक्रमण मुक्त करणे आणि जे आपण अतिक्रमण मुक्त केलेले रस्ते आहेत त्याच रस्त्यावरती पुन्हा अतिक्रमण होऊ नये म्हणून आणि एक पर्यावरणपूरक ऍक्टिव्हिटी म्हणून त्या अतिक्रमण मुक्त केलेल्या रस्त्यावरती आपल्याला दुतर्फा झाडे लावायचा कार्यक्रम हा 3 ऑगस्ट रोजी करायचा आहे आणि त्याचा पुढचा टप्पा म्हणजे त्यालाच आपल्याला जिओ टॅगिंग पण करायचं आहे. 4 ऑगस्ट रोजी आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज अभियान जो आपण ऑलरेडी आपण चालू केलेला आहे, तर त्या दिवशी विशेष स्वरूपाने आपल्याला मंडळ स्तरावर प्रत्येक मंडळ ठिकाणी आपल्याला शिबिर घेऊन हा छत्रपती शिवाजी महाराज अभियान याचा कार्यक्रम राबवायचा आहे. याच्यामध्ये जे समजा 155 जे अर्ज असतील तर ई हक्क प्रणालीमधून आपल्याला स्वीकारायचे आहेत आणि जे इतर काही दाखले असतील किंवा सेतूविषयक इतर दाखले असतील ते दाखल्यांचे अर्ज स्वीकारायचे आणि जे प्रमाणपत्र तिथल्या तिथं देणे शक्य होईल ते त्या प्रमाणपत्रात आपल्याला वितरण 3 ऑगस्टला करायचं आहे, 4 ऑगस्टला करायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला 5 ऑगस्ट रोजी विशेष सहाय्य योजनेअंतर्गत डीबीटीनं झालेल्या लाभार्थ्यांना घरोघरी भेट देऊन डीबीटी करणे, डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर याच्या अंतर्गत ज्या लोकांचं ई केवायसी झालेलं नाही त्यांचं ई केवायसी करण्यासाठी आपल्याला घरभेट कार्यक्रम करायचा आहे. त्यांच्या यादीनुसार आपल्याला त्या संबंधित लाभार्थ्याच्या घरी जाऊन आपल्याला त्याचं ई केवायसी कंप्लीट करायचं आहे, जेणेकरून संजय गांधी योजनेच्या अर्थसहाय्याच्या योजना असतील किंवा पुरवठा विभागाच्या शिधापत्रकाविषयी काही योजना असतील त्याच्या लाभापासून तो संबंधित लाभार्थी वंचित राहणार नाही, याच्यासाठी आपल्याला त्यांचं ई केवायसी कॅम्प स्वरूपामध्ये करून घ्यायचं आहे. 6 ऑगस्ट रोजी आपल्याला शासकीय जमिनीवरील अतिक्रमणे निष्कासित करणे व अतिक्रमण मुक्त करणे तसेच शर्तभंग झालेल्या जमिनीबाबत शासन धोरणानुसार कारवाई करणे. तर शासनाला विविध प्रकल्पासाठी शासकीय जागा लागत असते, त्याच्यासाठी ज्या आता सध्या जागा शिल्लक आहेत शासनाच्या त्या जागेवर कुठलेही अतिक्रमण होऊ नये याच्याबाबत आपल्याला दक्षता घ्यायची आणि जिथे कुठे अतिक्रमण झाले असेल त्याचे आपल्याला निष्कासनाची कारवाई करायची आहे. हा आपला 6 ऑगस्टचा कार्यक्रम आहे आणि शेवटच्या दिवशी 7 ऑगस्टला एमसॅन धोरणाची अंमलबजावणी करणे व नवीन कार्यप्रणालीप्रमाणे धोरण पूर्णत्वास नेणे आणि महसूल सप्ताह सांगता करणे. तर एमसॅन हे गौण खनिज विषयक नवीन धोरण आलेलं आहे कृत्रिम रेतीबद्दल, तर त्या अनुषंगाने त्याच्या अंमलबजावणी संदर्भात आपल्याला 7 ऑगस्टला आपण त्याचा शुभारंभ करणार आहोत आणि त्यानंतर आपला जो महसूल सप्ताह आहे त्या महसूल सप्ताहाची सांगता आपल्याला 7 ऑगस्ट रोजी करायची आहे. या अनुषंगाने सर्व उपस्थित अधिकारी कर्मचारी सर्व उपस्थित नागरिक यांना प्रशासनातर्फे आम्ही आवाहन करू इच्छितो की सर्वांनी या महसूल सप्ताह अंतर्गत या ज्या काही शासनाच्या योजनेचा आपल्याला लाभ घेणे शक्य असेल ज्याच्यासाठी आपण पात्र असाल त्यासाठी संबंधित तलाठी असतील ग्रामसेवक असतील कृषी सेवक असतील यांच्याकडे आपण अर्ज करायचा आहे आणि संबंधित सर्व योजनेचा आपण लाभ घ्यावा असं मी प्रशासनातर्फे आपल्याला आवाहन करतो आणि मी आपल्या सर्वांच्या वतीने आत्ताचं माझं प्रास्ताविक संपवतो. जय हिंद. धन्यवाद पिसाळ साहेब. आमचे सहकारी महसूल नायब तहसीलदार पिसाळ साहेब यांनी शासनाच्या जे महसूल सप्ताह कार्यक्रम आजपासून सुरुवात होत आहे त्या कार्यक्रमाचा उद्देश व प्रत्येक दिवशी कोणत्या कोणत्या गोष्टी होणार आहेत याची विस्तृतपणे आपल्याला माहिती दिलेली आहे. आज 1 ऑगस्ट आजच्या दिवशी आपल्याला महसूल विभागातील वर्षभर काम म्हणजे मागील वर्षभरात काम केलेल्या त्यापैकी प्रातिनिधिक स्वरूपात उत्कृष्टपणे काम केलेल्या कर्मचाऱ्यांचा सन्मान तर करायचा आहे, परंतु महसूल विभागाशी समन्वयाने जे जे विभाग काम करतात म्हणजे महसूल विभागाशी प्रत्येकच विभागाचा संबंध असतो आणि कामकाज करताना सगळ्यांना एकत्र मिळून कामकाज करायचं असतं. अशाही विभागातील लोकांचा शासनाचे धोरणं ध्येयधोरणं राबवण्यासाठी आम्हाला मदत करणाऱ्या त्यांचाही आपल्याला सन्मान करायचा आहे. त्याचबरोबर बाहेर काम करणाऱ्या विविध स्वयंसेवी संस्था असतात याही आपल्याला प्रत्येक वेळेस मदत करत असतात, त्याही संस्थांचा सन्मान करणं आम्ही आमचं कर्तव्य समजतो. आणि त्याचबरोबर
महसूल विभागाचा किंवा शासनाचा संबंध नागरिकांशी सर्व स्तरातील नागरिकांशी येत असतो. त्यांच्याशी संवाद हे सुद्धा आजच्या या दिवसाचं उद्दिष्ट आहे. त्याच्यामुळे मी आपल्याला माहित आहे की आपत्ती काळामध्ये किंवा नैसर्गिक आपत्ती काळात कुठलाही आपत्ती होऊ द्या, म्हणजे नैसर्गिक आपत्ती किंवा इतर दिवशी सुद्धा काही आपत्ती झाली तर आपल्याला नेहमी सहकार्य करणारे मावळ तालुक्यातच नव्हे तर मावळ तालुक्याच्या आसपास पुणे जिल्हा आणि इतर जिल्ह्यामध्ये सुद्धा काम करणारे काही स्वयंसेवी संस्था आहेत की त्या आपल्या हाकेला ओढ देऊन आपल्या अगोदर हजर असतात आणि आपल्या अगोदर त्यांचं रेस्क्यू टीमचं काम सुरू झालेलं असतं. आत्ताच आपण पाहिलं की या पावसाळ्यामध्ये सुद्धा आपल्याकडे काही दुःखद दुर्दैवी घटना घडल्या. अशा सुद्धा घटनांमध्ये त्यांनी तात्काळ आपल्याला मदत केलेली आहे आणि त्यांचा सुद्धा सन्मान करणं आजच्या दिवशी हे आमचं आम्ही कर्तव्य समजतो. शिवदुर्ग रेस्क्यू टीम जिचं रजिस्ट्रेशन लोणावळ्याला आहे त्या रेस्क्यू टीमचे सर्वच सदस्य आपल्याला नेहमी कुठल्याही आपत्तीमध्ये किंवा कुठल्याही नैसर्गिक आपत्तीच्या याच्यामध्ये आपल्या मदतीसाठी कधीही आपल्यासाठी हजर असतात. अशा टीमला आणि टीम प्रमुखांना मी विनंती करतो की आपण स्टेजवरती यायचंय सर्वच टीमनी आणि आपला सन्मान आपण मान्यवरांच्या हस्ते स्वीकारायचा आहे. शिवदुर्ग रेस्क्यू टीम, शिवदुर्ग रेस्क्यू टीमचे तसेच मावळ वन्यजीव संस्था दिनेश गराडे व त्यांचे सहकारी हेही आपल्याला आपत्तीच्या काळामध्ये नेहमी मदत करत असतात. त्यांच्याही सदस्यांना मी विनंती करतो की आपण प्रातिनिधिक स्वरूपामध्ये स्टेजवर यायचं आणि आपला सन्मान स्वीकारायचा आहे. आम्हाला अभिमान आहे तुमचा. आमच्याच तालुक्यामधलं तुम्ही सगळे स्वयंसेवक आहात आणि आमच्या तालुक्याबरोबर इतरही तालुक्यामध्ये इतर जिल्ह्यामध्ये आपण आपली सेवा देत असता कुठल्याही फळाची अपेक्षा न करता. त्याच्यामुळे आपलं कौतुक आणि आपला सन्मान करणं हे आमचं कर्तव्य आहे. वन्यजीव रक्षक संस्था मावळ. याचबरोबर आपल्याला माहित आहे की कुंभमेळा येथे दुर्घटना घडली होती. तिथे मोठ्या प्रमाणामध्ये आपलं रेस्क्यू ऑपरेशन सुरू होतं. या दोन्ही टीम बरोबरच आपल्या जिल्ह्याच्या बाहेर म्हणजे महाड येथील पार्टे रेस्क्यू टीम यांचे 21 सदस्य तात्काळ आमच्या प्रांतसाहेबांच्या आमच्या जिल्हाधिकारी महोदयांच्या शब्दाला मान देऊन इथे हजर झाले आणि त्यांनी अहोरात्र या टीमने त्यांच्या बचावामध्ये सहभाग घेतला. मी सर्व टीमला स्टेजवरती विनंती करतो की आपण यावं आणि आपला सन्मान स्वीकारावा. पार्टे रेस्क्यू टीम महाड जिल्हा रायगड यांनी जे कोणी आले असतील सर्व जण या पार्टे रेस्क्यू टीमचे मेंबर्स यांनी ही कुंभमेळा येथील दुर्घटनेमध्ये खूप चांगल्या पद्धतीने कामकाज करून मध्यरात्रीच्या अगोदरच आपण सर्वजण म्हणजे काही लोकांना आपण वाचवलं, काही लोकांचे दुर्दैवी मृत्यू झाले त्यांचे मृतदेही सुद्धा आपण मध्यरात्रीच्या अगोदरच बाहेर काढून त्यांना आपण हॉस्पिटलमध्ये पोहोचवलेलं होतं. याबरोबरच इंदोरी येथील काही स्थानिक आपदा मित्र यांनी सुद्धा तात्पर्याने लगेचच प्रतिसाद देऊन मदत केली होती. अशा मी एक आमच्याकडे प्रतिनिधी स्वरूपात 5 नाव आहेत, त्यांचा आपण सन्मान करूया. श्रीकांत विठ्ठल भेगडे, वेदांत विजय भोगरे, अजय रघुनाथ राठोड, संगपाल विकास लपडे, सिद्धांत गणेश डोळे. आपण सर्वांनी स्टेजवरती यायचे. या स्थानिक तरुणांचं कौतुक करावं थोडं कमी आहे कारण की यांनी स्वतःची कुठलीही पर्वा न करता सगळ्यात पहिली तात्काळ मदत देणारे म्हटले तर हे लोक होते, जेणेकरून यांच्या मदतीमुळे तिथे अनेक लोकांच्या जीव वाचवण्यासाठी मदत झालेली आहे. प्रातिनिधिक स्वरूपातील या सर्वांचं कौतुक आहे आणि आम्हाला सहकार्य केल्याबद्दल धन्यवाद आहे. या सर्वांना आपण प्रमाणपत्र देऊन गौरव करत आहोत. धन्यवाद सर.
मान्यवरांना विनंती की आपण बसून घ्यावं. त्यानंतर आजच्या या आपल्या महसूल दिनाला शुभेच्छा देण्यासाठी मी लोणावळा नगरपालिकेचे मुख्याधिकारी अशोकजी सागळे साहेबांना विनंती करतो की त्यांनी आमच्या या कार्यक्रमासाठी आम्हाला शुभेच्छा द्याव्यात. नमस्कार. प्रथमतः महसूल दिनाच्या आजच्या या कार्यक्रमाला मला इन्व्हिटेशन दिलं यासाठी महसूल विभागाचे अधिकारी यांचे मी आभार मानतो. आदरणीय व्यासपीठ, इथे उपस्थित असलेले महसूल विभागाचे व इतर विभागाचे सर्व अधिकारी कर्मचारी व सर्व सन्माननीय नागरिक, आजचा हा दिवस महसूल विभागासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. प्रास्ताविकामध्ये सुद्धा नायब तहसीलदार पिसाळ साहेब यांनी थोडक्यात महसूल विभागाचं महत्त्व अधोरेखित केलं आणि त्यांनी वारंवार एका विभागाचा अत्यंत आवर्जून असा उल्लेख केला ज्यामध्ये महसूल विभाग सदैव अत्यंत चांगल्या पद्धतीने काम करतो आणि तो विषय म्हणजे आपत्ती व्यवस्थापनाचा. आपत्ती व्यवस्थापनाच्या विषयामध्ये या विभागाचं काय पद्धतीचं काम असतं याचा आपला सर्वांना अनुभव आम्हाला वाटतं कोविडमध्ये आला. तोपर्यंत हा विषय फक्त महसूल विभागाचा किंवा ते लोक नक्की काय काम करत होते, कधी करत होते हे बहुतांश लोकांना कधी कळतच नव्हतं. ज्यांच्यावरती आपत्ती येत होती आणि ज्या ठिकाणी आपत्ती व्यवस्थापनाचं काम केलं जात होतं केवळ त्याच लोकांना त्याची तीव्रता किंवा त्या विभागाकडून करण्यात येणाऱ्या कामाचं महत्त्व अधोरेखित होत होतं. परंतु 2 वर्ष आपण सर्वांनी कोविडच्या कालावधीमध्ये आपत्ती व्यवस्थापनाचं जे काम केलं गेलं तर ते कशा पद्धतीनं केलं यावेळी आपल्याला या विभागाचं महत्त्व, त्यांच्या समन्वयाचं महत्त्व हे जे आहे तर ते अधोरेखित झालं. आपणा सर्वांनाच कल्पना आहे की कोविडमध्ये महसूल विभाग, नगरविकास, आरोग्य विभाग आणि पोलीस हे 4 विभाग जे होते शासनाचे हे फ्रंटवरती काम करत होते आणि यामध्ये ज्या काही यंत्रणा राबवल्या गेल्या लोकांच्या जीविताचं रक्षण करण्यासाठी तर त्या सर्वांचं समन्वय हे महसूल विभागामार्फत करण्यात येत होतं. अतिशय चांगल्या पद्धतीनं काम झालं आणि त्यामुळे खूप लोकांचे जीव वाचले. इतरही वेळी इलेक्शनचा काळ असू द्या किंवा सेन्सस सारखा देशभर अत्यंत महत्त्वाचं असं काम जे आहे तर ते प्रत्येक 10 वर्षानंतर होतं. तर त्याच्यामध्ये सुद्धा या विभागाचे जे अधिकारी आहेत ते अत्यंत महत्त्वाचं काम जे आहे तर ते करतात, दिवसरात्र करतात. आणि एक विशेष या विभागाच्या अधिकाऱ्यांमध्ये जाणवणारा जो गुण आहे तो म्हणजे काम करत असताना सार्वजनिक सुट्टी कधीही पाहिली जात नाही आणि घड्याळ कधीही पाहिलं जात नाही. एकदा वरिष्ठ कार्यालयातून एखादा मेसेज किंवा एखाद्या कामाबाबत सूचना जर आली तर जोपर्यंत ते काम कंप्लीट होत नाही आणि त्याचं योग्य ते अहवाल वरिष्ठांपर्यंत जात नाही, तो पोहोचला असल्याची खात्री केली जात नाही, तोपर्यंत कधीही या विभागाचे अधिकारी कार्यालय सोडताना सामान्य नागरिकांना दिसणार नाही. एवढं मात्र मी स्वतः एक निरीक्षण जे आहे तर ते मी सांगू शकतो. त्यामुळे कामाचा सुद्धा अत्यंत मोठा ताण या विभागावरती आहे. आणखी एक मुद्दा नायब तहसीलदार अविनाश यांनी एक नमूद केला की रेसिड्युअरी सब्जेक्ट्स असा त्यांनी एक उल्लेख केला त्यांच्या प्रास्ताविकामध्ये. जे काम कोणत्याच विभागाचं नाही किंवा ते काम कोणत्या विभागाने करावं हे निश्चित नाही, ते काम जे आहे तर ते महसूल विभागाकडेच येतं. आणि जिल्ह्याचे सर्व माननीय जिल्हाधिकारी महोदय हे असल्यामुळे शासनाच्या सर्व योजना आणि सर्व रेसिड्युअरी वर्क जे आहे तर ते त्यांच्यामार्फत शासन करून घेतं आणि त्यांच्या हाताखाली एक सदैव तत्पर आणि कार्यक्षम अशी असलेली जी व्यवस्था आहे
ती महसूल विभागाच्या माध्यमातून कार्यरत असल्यामुळे कधीही कोणतंही काम शासनाकडून आल्यानंतर ते काम झालेलं नाही असा एकही प्रसंग आपल्याला पाहायला मिळत नाही. त्याचं श्रेय हे निश्चितच महसूल विभागामध्ये कार्यरत असलेले सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांना निर्विवादपणे जातं. आजच्या या कार्यक्रमामध्ये प्रातिनिधिक स्वरूपामध्ये काही लोकांचा सन्मान जो आहे तर तो व्यासपीठावरती आदरणीय प्रांतसाहेबांच्या हस्ते होईल, परंतु तो प्रातिनिधिक स्वरूपाचा असेल. या ठिकाणी उपस्थित असलेले महसूल विभागाचे सर्व अधिकारी आणि कर्मचारी जे आहेत तर ते वर्षभर खूप चांगलं काम करतात. एक प्रातिनिधिक स्वरूपामध्येच फक्त काही लोकांचा सन्मान होईल, परंतु त्या सन्मानाचे अधिकारी हे प्रत्येक अधिकारी आणि कर्मचारी राहील. त्यामुळे मी या ठिकाणी या तालुक्यामध्ये कार्यरत असलेल्या महसूल विभागाच्या सर्वच अधिकारी आणि कर्मचारी यांना आजच्या महसूल दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. त्यांच्या कामासाठी सुद्धा खूप खूप शुभेच्छा त्यांना देतो. आणि आज महसूल दिनाचा शुभारंभ आहे. याच्यापुढे महसूल सप्ताह जो आहे तर तो साजरा होणार आहे. त्याच्यामध्ये विविध कार्यक्रम जे आहेत ते शासनाने निश्चित करून दिलेले आहेत. तर त्या सर्वच दिवशी जे कार्यक्रम शासनाने निश्चित करून दिलेले आहेत तर ते चांगल्या पद्धतीने आपण सर्वजण पार पाडत यासाठी सुद्धा मी आपणा सर्वांना शुभेच्छा देतो. पुन्हा एकदा मला या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी आपण बोलावले, मला 2 शब्द बोलण्याची संधी दिली, त्यासाठी आदरणीय प्रांतसाहेब, तहसीलदार साहेब, इथे उपस्थित असलेले सर्वच अधिकारी यांचा मी आभारी आहे. आणि पुन्हा एकदा आपणा सर्वांना शुभेच्छा देतो आणि आपणा सर्वांची रजा घेतो. धन्यवाद. धन्यवाद साहेब. तुमचं आमच्या विभागाशी असलेलं नातं, समन्वय आणि आपण केलेलं मार्गदर्शन हे आमच्यासाठी मोलाचंच आहे. यानंतर मी आपल्या या महसूल दिनाच्या कार्यक्रमाला शुभेच्छा देण्यासाठी तालुक्याचे गट विकास अधिकारी माननीय श्री कुलदीपजी प्रधान साहेब यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या शुभेच्छा. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय SDM सर, तहसीलदार सर, DYSLR मॅडम, CO साहेब, कृषी अधिकारी साहेब, आमचे EBO साहेब, जमलेले सर्व अधिकारी आणि कर्मचारी, सर्वांना नमस्कार आणि महसूल दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. शासनाचा कणा असलेल्या या महसूल दिनाची खरं तर सुरुवात जी होती ती रेव्हेन्यू कलेक्शन म्हणजे महसूल गोळा करणे आणि लॉ अँड ऑर्डर, कायदा आणि सुव्यवस्था राखणे अशी मूळ जबाबदारीतून त्यांची सुरुवात झाली होती. परंतु जसं जसा काळ पुढे गेला, जसं जसं आपण डेव्हलपमेंट करत गेलो तसं याच्याबरोबरच इलेक्शन्स घेणे, त्यानंतर वेगवेगळ्या पद्धतीचे सर्टिफिकेट्स घेणे, डिझास्टर मॅनेजमेंट आणि जसं सांगितलं प्रस्तावनेमध्ये की रेसिड्युअल लेगॅटी हा मूळ शब्द आहे पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन मधला, की ज्या कुठल्याच जी कामं इतर विभागाच्या अखत्यारीमध्ये येत नाहीत ती महसूल विभागाच्या अखत्यारीमध्ये येतात. तर अशी सर्व प्रकारची कामं अत्यंत जबाबदारीने आणि शासनाचा एक आरसा म्हणून किंवा शासनाचं एक रिप्रेझेंटेशन म्हणून महसूल विभाग नेहमी करत असतो, करत आलेला आहे, करत राहील. आणि या सर्वांमध्ये सर हेनरी फेवॉलने जे प्रिन्सिपल्स ऑफ मॅनेजमेंट सांगितले त्याच्यामध्ये महत्वाचे 2 त्याच्यात जोडले गेले महसूल विभागाची कामं म्हणून, ते म्हणजे एक तर कोऑर्डिनेशन आणि ई स्पिरिट डे कॉर्स, संघभावना. कोऑर्डिनेशन मध्ये महसूल विभागाचं हे खूप महत्वाचं काम आहे. कोऑर्डिनेशन की कुठलंही काम असो, कुठलीही योजना असो, त्याच्यामध्ये अनेक विभाग एकत्रित येऊन काम केल्याशिवाय ते काम पुढे जात नाही. फॉर एक्झाम्पल घरकुलचं काम असेल, त्याच्यामध्ये इथे DYSLR मॅडम बसलेले आहेत, त्यांच्याकडून मोजणी व्हावी लागते, ग्रामसेवकांकडून प्रस्ताव जावा लागतो, तो प्रस्ताव गेल्यानंतर पुढे BDOनी फॉरवर्ड केल्यानंतर तो माननीय तहसीलदार साहेबांनी तो व्यवस्थित त्याच्यात काय प्लसेस, काय कुठली कागदपत्रे जास्त आहेत तो म्हणजे छाननी करावी लागते आणि ती छाननी करून तो व्यवस्थित फॉर्मॅटमध्ये माननीय SDM साहेबांकडे तो प्रस्ताव जातो, तिथून पुन्हा मग माननीय कलेक्टर साहेबांकडे. म्हणजे एखाद्या छोट्या प्रशासकीय गोष्टीसाठी असा हा ॲडमिनिस्ट्रेटिव्ह त्या फाईलचा प्रवास असतो. त्याच्यामध्ये विविध विभागांचं कोऑर्डिनेशन लागतं. तर ते कोऑर्डिनेशन ब्रिटिशांपासून ते आज तागायत महसूल विभाग अत्यंत चोखपणे करत आलेला आहे. त्याबद्दल मी
महसूल विभागाचे अत्यंत आभार मानतो. घरकुल संदर्भामध्ये बोलायचं झालं तर मावळ तालुक्यामध्ये कातकरी बांधवांची लाभार्थ्यांची संख्या जवळपास 800 आहे. या लाभार्थ्यांना आपल्याला घरं द्यायची होती, एवढे त्यांचं टार्गेट आलेलं होतं. आता यांना घरं देण्यासाठी बेसिक म्हणजे त्यांच्याकडे डॉक्युमेंट्स लागतात, आधार कार्ड लागतं, जातीचं प्रमाणपत्र लागतं, वेगवेगळे डॉक्युमेंट्स लागतात. तर बेसिक त्यांना बेसिक पायात चप्पलच घालायला नाही तर डॉक्युमेंट्स कुठून येणार, अशी ही परिस्थिती होती. तर अशा परिस्थितीमध्ये माननीय SDM सरांनी, माननीय तहसीलदारांनी वेगवेगळे कॅम्प्स घेऊन त्यांचे आधार कार्ड असतील, त्यांचे रेशन कार्ड असतील, त्यांचं जात प्रमाणपत्र असेल, हे अतिशय पुण्याचं काम महसूल विभागाने केलेलं आहे. त्यामुळे सरांसाठी आणि महसूल विभागासाठी एकदम जोरदार टाळ्यांनी आपण कृतज्ञता व्यक्त करूया. त्याचबरोबर हे प्रस्ताव पुढे जाण्यासाठी माननीय SDM सरांनी स्वतः पंचायत समितीमध्ये ग्रामपंचायत निहाय बैठका घेतल्या, खूप आढावा घेतला त्याचा. आणि त्यामुळं मला सांगायला अतिशय विनम्र आनंद होतोय आणि छान वाटतंय की साधारणतः 450 प्रस्ताव माननीय SDM सरांच्या माध्यमातून आपल्या घरकुल लाभार्थ्यांना, कातकरी बांधवांना जागा मंजुरीचे मिळालेले आहे. म्हणजे आपण त्या दिवशी परवाच्या कार्यक्रमात त्यांना जागा मंजुरीचे आदेश पण दिले, 7/12 पण दिले आणि त्यांना आपण ताबे पण दिलेले आहे. तर अशा पद्धतीनं हे इंटर डिपार्टमेंटल कोऑर्डिनेशनचं काम महसूल विभागानं पूर्ण केलं. आणि त्याचबरोबर आता जे नुकतीच घडलेली कुंडमळ्याची घटना असेल त्याच्यामध्ये इमिडिएटली रिस्पॉन्स झाला. आणि सर आपल्या बैठकीमध्ये आपल्याला आठवत असेल माननीय कलेक्टर सरांनी त्याच्यामध्ये सांगितलं होतं की जो डेथ रेट आहे म्हणजे ती दुर्घटना घडल्यानंतर 50-55 तिथे लोक बुडालेली होते, परंतु डेथ टोल जो आहे तो अत्यंत कमी, म्हणजे फक्त म्हणजे आता फार कमी, म्हणजे 4च लोक तिथं दुर्दैवानं त्याच्यामध्ये गेली होती, जो अत्यंत कमी होता. हे फक्त क्विक रिस्पॉन्स आणि क्विक ऍक्शन त्याला प्रतिसाद दिल्यामुळे झालं होतं. त्याच्यामुळं आपत्ती व्यवस्थापनाचं पण काम महसूल विभागाने अत्यंत चोख पद्धतीने आपल्या तालुक्यामध्ये केलेलं आहे. अशाच पद्धतीनं म्हणजे सर्वच कामं असतील, इंटर डिपार्टमेंट कोऑर्डिनेशनची कामं असतील, डिझास्टर मॅनेजमेंटची कामं असतील, विविध दाखले असतील, इलेक्शनची कामं असतील, सेन्सस असेल, तर ही सर्व कामं महसूल विभाग अत्यंत चोख पद्धतीनं पार पाडतो. आणि सर जसं पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये प्रशासन हे मनुष्याच्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंत, म्हणजे जन्म झाला की त्याला इव्हन जन्माच्या पूर्वीपासूनच असं म्हटलं तरी चालेल, कारण की आता गर्भवती महिलांना वेगवेगळ्या योजना आणि मग तो आहार आणि मग ॲम्ब्युलन्स येणे आणि मग ती प्रसूती होणे आणि तिथून मग त्याचं बर्थ सर्टिफिकेट आणि मग अंगणवाडी, मग शाळा वगैरे वगैरे वगैरे, घरकुल, शौचालय, विहीर, अशा n नंबर ऑफ योजना आहेत. तर या योजनांसाठी जो सर्व विभागांचं, सर्व खात्यांचं, सर्व विभागांचं जे कोऑर्डिनेशन लागतं त्याचं नेतृत्व लीडरशिप महसूल विभाग करत आलेला आहे, करत राहील. आणि अशा महसूल विभागाच्या आजच्या या दिनानिमित्त सर्व गुणी कर्मचाऱ्यांचा एक सत्कार किंवा त्यांना एक मोटिवेशन देण्यासाठीचा हा जो कार्यक्रम ऑर्गनाईज केलेला आहे. या कार्यक्रमामध्ये आम्हाला बोलवलं सर, इन्व्हाइट केलं सरांनी. तहसीलदार सरांचं रोजचं कोऑर्डिनेशन असतं आणि सर म्हणजे प्रशासकीय अधिकाऱ्यापेक्षा एक मोठ्या भावाप्रमाणे आम्ही काम करत असतो. जसं मी मला म्हणालो की प्रिन्सिपल्स ऑफ मॅनेजमेंट हेनरी फेवल नावाच्या विचारवंतानं, लोकप्रशासनाच्या विचारवंतानं एक शेवटचं एक सांगितलं होतं, एक महत्वाचं प्रशासनाचं एक अंग, ते म्हणजे ई स्पिरिट डे कॉर्प्स, म्हणजे संघभावनेनं काम केलं पाहिजे. तर जोपर्यंत हे सर्व विभाग संघभावनेनं काम करत नाही तोपर्यंत एखादा रिझल्ट दिसत नाही. तर हे ज्यावेळेस आपले लीडर्स तहसीलदार सरांसारखे, SDM सरांसारखे असतात त्यावेळेस सर्वच विभाग आपल्या एकदम संघभावनेनं काम करतात आणि याचं एक उत्तम उदाहरण आपल्याला मावळामध्ये दिसत आहे. या कार्यक्रमाला सर आम्हाला बोलवलं, आमचा उचित मान सन्मान आपण केलेला आहात, आमचे कर्मचाऱ्यांचा मान सन्मान आपण करणार आहात. त्याबद्दल मी SDM सरांचं, तहसीलदार सरांचं, संपूर्ण महसूल टीमचं
खूप आभार व्यक्त करतो आणि या कार्यक्रमाला खूप खूप शुभेच्छा देतो. थँक्यू सो मच. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद बीडीओ साहेब. आपण संघाचा उल्लेख केला. या आपल्या या संघाच्या माध्यमातूनच आपल्या तालुक्यामध्ये आपल्या सहकार्याने खूप मोठं काम आपल्याला आदिवासी कातकरी समाजाच्या साठी घरकुल देण्याबाबतीत झालेलं आहे. त्याचा प्रवास कार्यक्रम बीडीओ साहेबांनी मोठा घेतलेला आहे आणि आपण निश्चितच या संघाचे तालुक्यामधील उपकॅप्टन आहेत. त्याच्यामुळे तुम्ही दिलेल्या शुभेच्छा या परत आपल्या संघाला चांगलं यश मिळवून देण्यासाठी आमच्यासाठी उपयोगीच पडतील. यानंतर मी उपाधीक्षक भूमिले श्री शिंगळे मॅडम यांना विनंती करतो की आपण आजच्या कार्यक्रमासाठी शुभेच्छा द्या. नमस्कार. आदरणीय व्यासपीठ आणि सर्व उपस्थित मान्यवरांना माझ्या म्हणजे मी आता महसूलचा एक स्वतःच भाग आहे आणि मीच परत स्वतःला शुभेच्छा द्यायचं असं थोडंसं वाटतंय मला. परंतु तरी मी 2 शब्द बोलते यामध्ये. भूमी अभिलेख विभाग जो आहे म्हणजे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की महसूलाची जी सुरुवात आहे ती शिवकालीन काळापासून झालेली आहे आणि त्याला सुसूत्रता आणण्याचं काम 1802 पासून सुरू झालं, ज्यावेळेस इंग्रजांनी आपली मूळ जमाबंदी किंवा मोजणीचं काम सुरू केलं तेव्हापासून. आणि ते अतिशय योग्य पद्धतीनं पुढे चालू झालं 1930-29 सालापासून, ज्यावेळेस सातबारा लिहिला गेला तेव्हापासून ते ॲक्च्युअल तुमचं कागदपत्रांवरती येत गेलं. तर आजही आम्ही त्याच काय म्हणता येईल आता त्याच धरोहर जी आहे ती पुढे नेण्याचं काम करतो आहोत. आता हे सगळं करताना ज्यावेळेस एक महसूलचा प्रतिनिधी म्हणून मला त्यावेळेस मला वाटतं की प्रत्येक ठिकाणी म्हणजे जी कुठली कामकाज आहे त्या ठिकाणी पहिला जो विचार जातो तो महसूलबाबत जातो की कोण करेल, तर महसूल विभाग करेल या ठिकाणी. आता तालुक्याचे जरी आपण विचार केला तरी तहसीलदार साहेब आहेत किंवा एसडीओ साहेब आहेत, भूमी अभिलेख विभाग आहेत, हे तसे खूप महत्त्वाचे स्थानिक पातळीवर काम करणारे विभाग आहेत आणि त्यांचं योगदान खूप महत्त्वाचं आहे. आता हे योगदान करताना फक्त हे कार्यालय प्रमुख किंवा अधिकारी न म्हणतात, याच्यात सगळ्यात मोठं जे योगदान असतं ते जे कर्मचारी आहेत आमचे, ज्यांचा आम्हाला म्हणजे त्यांच्याशिवाय आम्ही काहीच करू शकत नाही अशा पद्धतीनं आहे. आणि आज आपण महसूल दिनाच्या निमित्तानं या सगळ्यांचाच या ठिकाणी सत्कार करणार आहोत आणि मला तो जास्त विशेष आनंद आहे की या सत्काराच्या निमित्तानं त्यांचं कुठेतरी त्यांनी केलेल्या कामाचं ॲप्रिशिएशन आपण आज करतो आहोत. तर मला आज या कार्यक्रमातून बोलण्याची संधी दिली तर याबद्दल आपल्या सगळ्यांचे धन्यवाद. आणि आज आपण या ठिकाणी खूप मोठ्या संख्येनं सहभागी झालेला आहात, तर आपल्या सगळ्यांचे धन्यवाद यासाठी. धन्यवाद मॅडम. आपल्याच कार्यक्रमासाठी आपण शुभेच्छा दिलेल्या आहेत. शुभेच्छा आनंद द्विगुणित झालेला आहे. मी यानंतर आपल्याला नेहमीच म्हणजे ज्यावेळेस आपली प्रमाणपत्र वाटप करणे किंवा सन्मान करण्याची मगाशी चर्चा झाली होती, त्यामध्ये तालुक्यातील आपण जे पिसाळ साहेबांनी स्वतःच्या भाषणामध्ये रेसिड्युअल कामं म्हणजे जी महसुली कामकाजा व्यतिरिक्त इतर कामकाजं पण असतात, ती कामकाज करताना पण आपल्याला अनेकांचं सहकार्य लाभत असतं आणि आपल्या विभागाशी समन्वय ठेवून ते खूप चांगल्या पद्धतीने काम करत असतात. असे बरेचसे विभागाचे कर्मचारी आपल्याला त्याच्यामध्ये मदत करत असतात. त्यांचाही सन्मान आजच्या दिवशी आपण करणार आहोत. आपल्या तालुक्यातील पंचायत समितीचे कर्मचारी असू द्या किंवा उपाधीक्षक भूमी अभिलेखचे कर्मचारी असू द्या किंवा निवडणूक प्रक्रियेशी कामकाज करणारे BLO असू द्या किंवा आमच्याशी कायदा सुव्यवस्था बाबतीमध्ये किंवा इतर कोणत्याही कामकाजाला आमच्याबरोबर आमच्या हक्कीला ओढून काम करणारे आमचे पोलीस पाटील असू द्या, या सर्वांच्या मधील काही जणांचा प्रातिनिधिक स्वरूपामध्ये इथं सन्मान आज होणार आहे. प्रातिनिधिक स्वरूपामध्ये सन्मान जरी केला असेल तर या सगळ्याच मी जे उल्लेख केलेले टीम आहेत सर, या टीम मधील प्रत्येक सदस्य आपल्याला नेहमी मदत करत असतो, परंतु सर्वांचाच सन्मान स्टेजवरती शक्य होत नाही. तरी मी प्रातिनिधिक स्वरूपामध्ये मी काही लोकांची नावं वाचतो, त्यांनी आपला सन्मान मान्यवरांकडून स्वीकारावा असं मी त्यांना विनंती करतो. सर्वप्रथम पोलीस पाटील मधील संजय जाधव कारल्याचे पोलीस पाटील आहेत. हे आम्हाला नेहमीच मदत करत असतात. संजय जाधव कारल्याचे पोलीस पाटील. अरुण गंगाराम केदारी ताजेचे पोलीस पाटील ताजे यांनाही विनंती आपण पुढे यावं.
शांताराम वसंत सातकर, पोलीस पाटील काने, हे नेहमीच त्यांची टीम घेऊन आमच्या बरोबर असतात. शांताराम वसंत सातकर, पोलीस पाटील काने, हेही नेहमीच आपल्या सोबतीला असतात त्यांची टीम घेऊन. रवींद्र तानाजी दाभाडे, पोलीस पाटील माळवाडी, रवींद्र तानाजी दाभाडे, पोलीस पाटील माळवाडी. महेंद्र ठाकर, पोलीस पाटील थोरात, महेंद्र ठाकर यांचंही आमच्या विभागात दैनंदिन सहभाग असतो कामकाजाशी. महेंद्र ठाकर थोरात. प्रकाश कानू ओवाळ, सांगलीचे पोलीस पाटील आहेत. प्रकाश कानू ओवाळ. महिला पोलीस पाटील अरुणा सोपान काटकर, पारवाडीच्या पोलीस पाटील आहेत. अरुणा सोपान काटकर. सीमा गणेश काळे, काले कॉलनीच्या पोलीस पाटील आहेत आपल्या. सीमा गणेश काळे. उज्ज्वला रवींद्र अंबोरे, भाजेच्या पोलीस पाटील आहेत. उज्ज्वला रवींद्र अंबोरे. साधना अशोक वाडेकर, वाहनगावच्या पोलीस पाटील आहेत. सपना गणेश घोसगे, आंबीच्या पोलीस पाटील आहेत. सपना गणेश घोसगे. मोनिका अशोक कचरे, अंकुश कचरे, कचरेवाडीच्या पोलीस पाटील आहेत. प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आपण याचा सन्मान करत आहोत. निवडणूक काळ असू द्या, मागासवर्ग आयोगाचं सर्वेक्षण असू द्या, आमचे कोणतेही कॅम्प असू द्या, कायदा सुव्यवस्थेचा विषय असू द्या, नेहमीच आम्हाला मदत करण्यासाठी पुढे असतात. यानंतर पंचायत समितीचे कर्मचारी यांनीही आपल्याला भरपूर असू द्या किंवा इतर कोणते विषय असू द्या त्यांनी नेहमीच सहकार्य केलेलं आहे. राहुल रघुनाथ देशमाने, ग्रामीण विकास अधिकारी. कविता गुलाब निकम, ग्राम विकास अधिकारी. अरुण सूर्यकांत फुलगे, ग्राम विकास अधिकारी इंदोरी. राहुल देशमाने, माळेगाव ग्रामपंचायतीचे ग्राम विकास अधिकारी आहेत. कविता गुलाब निकम, करूज ग्रामपंचायतीच्या ग्राम विकास अधिकारी आहेत. दिलीप अरुण सूर्यकांत फुलगे, इंदोरीचे ग्राम विकास अधिकारी आहेत. दिलीप डोळ्यात आरोग्य पर्यवेक्षक आहेत. त्यांनी आमच्या कर्मचाऱ्यांसाठी आरोग्याचा तपासणीचा कॅम्प आयोजित केला होता. THO मॅडमच्या सहकार्याने. दिलीप डोळ्यात मुंबरे यांचाही सन्मान आपण इथे करतोय. आरोग्य पर्यवेक्षक आहेत. अरुण सूर्यकांत. दीपा भगवान साखरे, सहाय्यक लेखाधिकारी आहेत. दीपा भगवान साखरे. कविता विष्णू पाटील, कनिष्ठ प्रशासन अधिकारी. प्रियंका अमित मालकोटे, MIS कोऑर्डिनेटर, घरकुल विभाग. आणि सुनील विठ्ठलराव, तालुका व्यवस्थापक. हे सर्व पंचायत समिती मावळचे कर्मचारी आहेत. सुनील राऊत. यानंतर भूमी अभिलेख विभागाचे कर्मचारी सुनील बिटी, दुरुस्त लिपिक, कमी जास्त पत्रक यांचा सुद्धा आपण इथे सन्मान करणार आहोत.
दरखास्त प्रकरणामध्ये नेहमी आम्हाला त्यांचं सहकार्य असतं. सुनील रेड्डी दुरुस्त लिपी कमी जास्त पत्रक. भूसंपादनाच्या विषयामध्ये कमी जास्त पत्रक असू द्या, सुनील रेड्डींचं आम्हाला सहकार्य असतं. लोकसभा निवडणूक, विधानसभा निवडणूक यामध्ये आम्हाला BLO हे यादी भागाचे कामकाज करण्यासाठी सहकार्य करत असतात. अशाही प्रातिनिधिक स्वरूपात 3 BLOचा आपण इथे सन्मान करणार आहोत. महादेव रघुनाथ शेलार, जिल्हा परिषद शाळा कुसगाव, महादेव रघुनाथ शेलार BLO. उमेश किसन इंगुळकर, यादी भाग क्रमांक 134. मुकेश रामभाऊ माळी, यादी भाग क्रमांक 310. या BLOचा सुद्धा आपण इथे सन्मान करणार आहोत. सर्व मान्यवरांना विनंती करतो की आपण बसून जाऊ. यानंतर मी ज्यांच्या पुढाकाराने हा कार्यक्रम होत आहे, ज्यांनी या कार्यक्रमासाठी काल रूपरेषा ठरवण्यापासून, पत्रकार परिषद घेण्यापासून सर्व नियोजन करणे, आम्हाला सगळ्यांना मार्गदर्शन करणे आणि आपल्याला कार्यक्रम यशस्वी कसा करायचा आहे याच्यासाठी काल रात्री 12 वाजेपर्यंत फोन चालू होते, सकाळी फोन सुरू होते. सकाळी त्यांना विभागीय आयुक्त कार्यालयात जावं लागलं होतं, तरी सुद्धा तिथून येऊन सगळं नियोजन करणारे आमचे तालुक्याचे सन्माननीय तहसीलदार साहेब विक्रमजी देशमुख साहेब यांना विनंती करतो की आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. सर्वांना नमस्कार. आजचा दिवस हा विशेष दिवस आहे. आज लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती आहे. त्याचबरोबर लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी आहे. या दोन्ही महामानवांना मी प्रथमतः अभिवादन करतो. या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले मावळ मुळशीचे प्रांताधिकारी नवले सर, त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले गटविकास अधिकारी प्रधान साहेब, माझे मित्र लोणावळा CO, TLR मॅडम, पिंगळे मॅडम, साळी साहेब तालुका कृषी अधिकारी, माझे कार्यालयातील सर्व नायब तहसीलदार, त्याचबरोबर कोतवाल पासून ते तहसीलदारांपर्यंत उपस्थित असलेले सर्व कर्मचारी. तालुका म्हटलं की त्याचा कुटुंब प्रमुख म्हणून जबाबदारी ही तहसीलदार यांच्यावरती येते. आपण जर महसूल दिवस म्हटलं तर 1 ऑगस्टला आपण साजरा करत असतो. 1 ऑगस्टलाच का करायचा, तर मला सकाळच्या कार्यक्रमामध्ये काही जण म्हटले की 1 ऑगस्टला आपण महसूल दिन का साजरा करतो. तर आपण जर बघितलं 1 ऑगस्ट ते 31 जुलै या कालावधीमध्ये महसूल वर्ष ठरलेलं आहे. आपल्याकडे जर आपण बघितलं तर आर्थिक वर्ष आपलं मार्च मध्ये सुरू होतं. त्याच्यानंतर वेगवेगळे कृषी वर्ष म्हटलं तर 1 जुलै पासून सुरू होतं. तसं महसूल वर्ष हे 1 ऑगस्ट ते 31 जुलै या कालावधीत होतं. महसूल दिन आपण साजरा करत असताना आपण गेल्या वर्षभरात काय काम केलं त्याचं आपण पहिल्यांदा लेखाजोखा आपल्या पुढे असणं आवश्यक आहे. या कार्यक्रमासाठी आमच्या डिपार्टमेंटचे फील्ड स्टाफ जो आहे त्याला आपण कोतवाल असेल, तलाठी असतील, त्याच्यानंतर मंडळाधिकारी आहेत, हे उपस्थित आहेत. त्याचबरोबर ऑफिसचा स्टाफ आहे, त्याच्यामध्ये लिपिक आहे, अव्वल कारकून आहे, नायब तहसीलदार आहेत, तहसीलदार आहेत. हा लेखाजोखा आपण मांडत असताना गेल्या वर्षभरात आपण काय काम केलं हे खूप महत्वाचं आहे. आपण जर गेल्या वर्षभराचा विचार केला तर आपण वेगवेगळ्या स्वरूपाची कामं केली. त्यामध्ये सगळ्यात महत्वाचं जे काम असेल
ते आपण 2 इलेक्शन घेतले. त्यामध्ये एक लोकसभा निवडणूक होती आणि त्यानंतर विधानसभेची निवडणूक घेतली. हे दोन्ही इलेक्शन घेणं खूप जबाबदारीचं काम आहे. या दोन्ही इलेक्शनला निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून स्वतः प्रांत सर होते, परंतु याच्यामधलं जे कोऑर्डिनेशन होतं ते माझ्याकडे होतं. एका बाजूला क्षेत्रीय अधिकारी आहेत, शिक्षक 3000 लोकांचा स्टाफ आपल्याकडे येतो, याचं कोऑर्डिनेशन, त्याचबरोबर मशीन तयार करणे, वाटप करणे, मतदान घेणे, मतदान घेतल्यानंतर त्या मशीन्स आपल्या गोडाऊन पर्यंत आल्यानंतर त्याची सुरक्षा आणि मतमोजणी, ही 2 मोठी आपण कामं या वर्षभरात केली. त्यानंतर अजून एक मोठं काम केलं असं मला वाटतं. तर आपण या ठिकाणी पीडीओ साहेब बोलत असताना त्यांनी सांगितलं की घरकुलाचं काम आपण केलं. फक्त काम केलं नाही तर गेल्या वर्षभरामध्ये आपण किंवा गेल्या 6 महिन्याच्या कालावधीत साधारणतः 500 कुटुंब अशी होते की त्यांना घर मंजूर झालेलं होतं, पण त्याला जागा नव्हती. अशा 500 कुटुंबाला आपण वेगवेगळ्या टप्प्यामधून जाऊन त्याची छाननी करून त्यांना आपण जागा उपलब्ध करून दिली. त्याला 7/12 त्याचा करून दिलेला आहे. येत्या काळामध्ये त्याचं घर तयार होणार आहे. हे दुसरं मोठं काम आहे. त्यानंतर तिसरं जर मला काम वाटतं मोठं तर आपण नैसर्गिक आपत्तीचं काम म्हणतो. नैसर्गिक आपत्तीला आपण लोणावळ्यामध्ये एक नैसर्गिक आपत्ती झाली, कुंडमाळ्याची नैसर्गिक आपत्ती झाली. आपत्ती खरं वाईट असते, आपण त्याचा भाषणामध्ये उल्लेख करू नये, परंतु कुंडमाळ्याची नुसती घटना आपल्याला दिसते, त्याच्या पाठीमागे झाल्यानंतर त्याचं रिपोर्टिंग करणे, त्या लोकांना हॉस्पिटलला ऍडमिट करणे, ऍडमिट केल्यानंतर जे काही मृत झाले त्यांना 5 लाखाची रक्कम देणे, जे हॉस्पिटलला ऍडमिट होते त्यांना शासनाकडून जी वैद्यकीय मदत आहे ती देणे, त्यांची रक्कम देणे. बोलत बोलत मी एक सांगतो की एक पेशंट असा होता की तो हट्ट धरून बसला की मला दिल्लीला विमानानं पाठवायचंय. ही जबाबदारी महसूल खात्याकडेच आली, तीही पार पाडली. ह्या अशा घटना गेल्या वर्षामधल्या आहेत. 2 इलेक्शन सांगितलं मी, नैसर्गिक आपत्ती सांगितली. ही करत असतानाच सगळ्यात जे मोठं काम आहे ते कुठे दिसून येत नाही, ते काम आहे आम्ही निकाल देतो ते. साधारणतः मी आणि प्रांत सरांनी मिळून मावळ तालुक्यातले 5000 निकाल दिले. 5000 ही खूप मोठी संख्या आहे. फक्त निकाल दिले नाहीत, प्रत्येक निकाल हा जो EQJ म्हणून वेबसाईट आहे त्याच्यावरती अपलोड केलाय. जगभरातल्या कुठल्याही व्यक्तीला तो निकाल पाहता येईल अशी सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. त्यानंतर अजून एक मोठं काम आहे ते आपण प्रमाणपत्र वितरण करतो. जात प्रमाणपत्र असेल, उत्पन्न असेल, रहिवासी असेल किंवा इतर दाखले असतील. साधारणतः या वर्षभरामध्ये आपण 30,000 दाखले दिलेत. काल संध्याकाळचं एक उदाहरण सांगतो. आमच्याकडे एक कर्मचारी आहे, तो रात्री 8:30 वाजता मला आला आणि सर याच्यावरती सही करा. मी म्हटलं काय एवढं अर्जंट आहे? तर एक जो मुलगा होता त्याचं भरती झालेली होती, त्याचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालेलं होतं, आपल्या इथूनच दिलेला दाखला होता. तो दाखला बरोबर आहे याची परत पडताळणी करण्यासाठी त्या सेम दाखल्यावरती माझी सही पाहिजे होती. ती आपण रात्री 8:30 वाजता दिली. त्याचं काम झालं. त्यांनी मला परत फोन केला की सर तुमचा आभार आहे. अशी वेगवेगळी कामं आपण करत असतो. आता ही कामं आपण केलीत, याच्यामध्ये खास करून अजून एक उल्लेख करावा लागेल. सरांनी रिंग रोडचं जे पेमेंट केलं ते पुणे जिल्ह्यात सगळ्यात फास्ट पेमेंट जर कोणी केलं असेल तर ते प्रांत सरांनी केलेलं आहे. आपल्याकडे आपण जर आपल्या अधीनस्थ विभाग म्हटले तर पुरवठा विभाग आहे, संजय गांधी विभाग आहे, त्याच्यानंतर आमचे पोलीस पाटील आमच्या अधीनस्थ आहेत. कायदा व सुव्यवस्था राखणे एका बाजूला, सर्व रेशन दुकानदारी इथं प्रतिनिधी म्हणून आहेत. ही सगळी जबाबदारी पार पाडत असताना आपण एका बाजूला केलेल्या कामाचा उल्लेख करत आहे. आज आपण 1 ऑगस्ट या दिवशी महसूल दिन साजरा करतोय. 1 ऑगस्ट 25 ते पुढचं 31 जुलै
या कालावधीत आपल्या पुढे काय उद्दिष्ट आहेत याचंही आपण भान ठेवणं आवश्यक आहे. आणि ते जर आपण ठेवलं तरच हा कार्यक्रम आपण घेण्यात यशस्वी ठरलो असं मला वाटतं. पुढच्या वर्षभरात जे मला काम करावं असं वाटतं त्याच्यामध्ये 1 नंबरचं काम आहे ते आहे आपल्याकडचे, समजा माझ्याकडे येणारे 10 व्हिजिटर्स असतील तर त्याच्यातले 3-4 व्हिजिटर हे रस्त्याशी निगडीत आहे. माझा रस्ता अडवलाय, मला जाऊ देत नाहीत, मला वाद घालतात, शिव्या घालतात, हे विषय दररोज माझ्याकडे येतात. माझ्या अधीनस्थ जेवढे कर्मचारी आहेत त्यांना माझी विनंती राहील की आपण पुढच्या या वर्षभरामध्ये आपण शेतरस्ते आणि पाणंद रस्ते याच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. दुसरा जो महत्वाचा मुद्दा आहे, आपल्याकडे दुसऱ्या ज्या तक्रारी येतात त्या आपल्या अभिलेख कक्षाबाबत येतात. अभिलेख कक्षामध्ये आपण किती कर्मचारी ठेवले, 6 ठेवले, 10 ठेवले तरी तक्रारी काही कमी होत नाही. तक्रारी कमी करण्यासाठी आपण आपल्याकडचं साधारणतः 14 लाख डॉक्युमेंट आहेत, याचं स्कॅनिंग आपण करतोय. साधारणतः आतापर्यंत 12 लाख डॉक्युमेंटचं स्कॅनिंग झालेलं आहे, उर्वरित स्कॅनिंग होईल. हे स्कॅनिंग झालेले डॉक्युमेंट आपल्याला जसं आपण 7/12 जगभरात सगळीकडे उपलब्ध करून दिलाय असाच त्याच्यामध्ये जुने फेरफार असतील, 7/12 असतील, कडई पत्रक असेल, जन्म मृत्यूच्या नोंदीचं दाखला असेल, हे आपल्याला उपलब्ध करून द्यायचं आहे. अजून एक मला जे सरांची खंत आहे की आपल्या तालुक्यातलं D4चं काम कमी आहे. त्याला काही अडचणी आहेत हे ठीक आहे, परंतु आपल्याला त्याच्यामध्ये पुढे जायचंय. काम करत असताना पुढे आपल्याकडे अजून 2-3 आव्हानं आहेत. आपल्याकडे पुढे मला वाटतं जिल्हा परिषदचं, पंचायत समितीचं इलेक्शन होईल, त्यावेळेस कोऑर्डिनेशनचा भाग येतो. ॲज अ तालुका प्रमुख म्हणून तुमच्या सगळ्यांची गरज मला लागणार आहे. याच्यामध्ये शिक्षक असतील, पोलीस पाटील असतील, BLO असतील, त्यानंतर चतुर्श्रेणी कर्मचारी असतील, हे नेहमीच आम्हाला मदत करत असतात. यांची गरज आम्हाला लागणार आहे. त्याच्यानंतर नगरपालिकेचं इलेक्शन पुढे होणार आहे, त्यावेळेसही आपला कस लागणार आहे. आपल्याकडे जर बघितलं तर मावळ तालुक्यामध्ये 3 नगरपालिका आहेत. एका बाजूला वडगाव आहे, दुसऱ्या बाजूला तळेगाव आहे आणि एका बाजूला लोणावळा आहे. या 3ही नगरपालिका अतिशय टफ आहेत. आपल्याला त्याचं इलेक्शन घेण्याचं चॅलेंज आहे. त्याचबरोबर आपल्याकडे अजूनही ऑफिसची जबाबदारी सगळ्यांच्यावरती दिलेली आहे. ऑफिस आपल्याला 100% करावं लागेल. नव्याने आलेले जिल्हाधिकारी यांनी काही गोष्टीमध्ये खरोखरच बदल करून दाखवला. एक फेरफार मंजूर व्हायला पूर्वी 40 दिवस लागत होते, ते कमी करून आज 20 दिवसावरती आलाय. तक्रारी नोंदीमध्ये आम्हाला एखादी तक्रार निकाली काढायला साधारणतः 220 दिवस लागायचे, ते आज कमी होऊन आम्ही 115 पर्यंत आलेलो आहे. अशाच पद्धतीनं आपल्याला ज्या लोकांच्या तक्रारी आहेत त्या कमी करणं आवश्यक आहे. त्याच्यामध्ये क्षेत्ररस्त्यांच्या तक्रारी असतील, 7/12च्या निगडीत काही तक्रारी असतील, याच्यामध्ये आपल्याला निश्चितच बदल करावा लागेल. काम करत असताना आपण कुठल्या स्वरूपाचं काम करतो तर त्याच्यामध्ये जन्म मृत्यू तुमच्याकडे होतो, जन्म तुमच्याकडे होतो, परंतु एखाद्याला जर दाखला नसेल तर दाखला देण्याचं काम आम्हाला करावं लागतं. साधारणतः महिन्यापूर्वी एक दुर्दैवी घटना घडली, त्यावेळेस त्या ठिकाणी सुद्धा तहसीलदारच उपस्थित राहणं बंधनकारक आहे. सांगण्याचा उद्देश हा आहे की जन्मापासून ते मृत्यूपर्यंत महसूल खातं हे काम करत असतं. हे काम करत असताना प्रत्येकावरती जबाबदारी आहे, ती जबाबदारी आपण प्रत्येकाने पार पाडली पाहिजे. जबाबदारी पार पाडत असताना लोकांच्या तक्रारी आणि आपण स्वतः याचंही आपल्याला बॅलन्स साधणं आवश्यक आहे. अलीकडे बघितलं तर कामाचं स्वरूप खूप आहे. यावेळेस गणेश सांगत असताना असं सांगितलं की शनिवार रविवारी सुट्ट्या नाहीत. सुट्ट्या नसल्या तरी महसूल खातं एकमेव असं आहे की तुम्हाला काम करण्याची संधी दिलेली आहे, आपण ते काम करून दाखवलं पाहिजे. आणि काम करून दाखवण्याची जी कॅपॅसिटी आहे ती महसूल खात्यात निश्चितच आहे. मी महसूल दिनाच्या दिवशी हे शब्द देतो की जे कोऑर्डिनेशन आहे, याच्यामध्ये कोऑर्डिनेशन म्हटलं तर आमचा पुरवठा विभाग आहे, संजय गांधी विभाग आहे, त्याच्यानंतर निवडणूक विभाग आहे,
त्या अधीनस्थ येणारे निवडणूक कर्मचारी आहेत, त्याच्यामध्ये खास करून शिक्षक आहेत, BLO आहेत. तालुक्यातलं कोऑर्डिनेशन म्हटलं तर आमच्याकडचा मोजणी विभाग असेल, BDO साहेब असतील, तिन्ही नगरपालिका, सर्व पोलीस प्रशासन याचं कोऑर्डिनेशन आपण निश्चितच चांगलं ठेवूया. सर्व लोकांच्या मदतीला आपण निश्चित येऊया. हे शब्द मी आजच्या महसूल दिनाच्या दिवशी सर्व नागरिकांना देतो. सर, पुरस्कार देताना माझ्या पुढे प्रश्न होता की कोणाला पुरस्कार द्यायचे. आता मी इथे पुरस्कार वाटत असताना काही आमच्या पोलीस पाटील ताई आहेत, त्यांच्या चेहऱ्यावरती प्रश्नचिन्ह आलं की मला का दिला नाही. खरं तर सगळ्यांनीच चांगलं काम केलेलं आहे, सगळ्यांचाच हा पुरस्कार आहे. सगळ्यांपर्यंत आपल्याला जाता येत नाही, सगळे चांगले काम करत असतात. त्यामध्ये कोतवाल असतील, माझे पोलीस पाटील असतील किंवा तलाठी असतील, ग्रामसेवक असतील, तालुक्यातले सर्व यंत्रणा अधिकारी असतील. त्याच्यानंतर माझ्या जर डिपार्टमेंटचा विचार केला तर माझे नायब तहसीलदार आहेत, अव्वल कारकून, मंडळ अधिकारी, तलाठी, त्याच्यानंतर कोतवाल यांनी खरोखरच अत्यंत उत्कृष्ट काम केलेलं आहे. असंच काम आपण पुढच्या वर्षभरात करू. एवढं बोलून मी माझं जे भाषण आहे ते थांबवतो. परत एकदा सर्वांना महसूल दिनाच्या शुभेच्छा देतो. आपण सरांना एक शब्द देऊया की बदलत्या काळामध्ये जी आव्हानं आपल्या पुढे आहेत, त्याच्यामध्ये खास करून ऑफिसचं जे आव्हान आपल्या पुढे आहे ते आपण निश्चितच पार पाडू. त्याचबरोबर 29 जुलैचा जो शासन निर्णय शासनाने काढलेला आहे, 29 जुलै 2025चा, 7 दिवसामध्ये आपल्याला त्यांनी वेगवेगळ्या गोष्टी करण्यासाठी सांगितलेला आहे. त्यातला जो पहिला दिवस आहे तो आपण आज या ठिकाणी पार पाडतोय. काही सेवानिवृत्त कर्मचारी आहेत, त्यांचाही आपण इथं गुणगौरव, त्याचबरोबर त्यांचा सन्मान करत आहे. आपल्या डिपार्टमेंट बरोबरच ज्यांनी आपल्याला मदत केली त्यांचाही आपण गुणगौरव करत आहे. 2 तारखेला आपण शिंदे वस्ती आणि ठाकर वस्ती इथले जे कातकरी लोक आहेत त्यांच्यासाठी कार्यक्रम घेत आहोत. 3 तारखेला पानंद रस्ते ज्या ठिकाणी मुक्त करायचे ते पानंद रस्ते मुक्त करतोय, त्याच्यावरती झाडे लावण्याचा कार्यक्रम आपण करतोय. 4 ऑगस्टला आपण छत्रपती शिवाजी महाराजस्व अभियान प्रत्येक मंडळामध्ये घेतोय. हे अभियान, या अभियानामध्ये आपण जातीचे दाखले, उत्पन्नाचे दाखले, ज्याचा आधार सीडिंग बाकी आहे ते आपण करणार आहोत. त्यानंतर 5 तारखेला आपल्याकडे DBT ज्याची नाही झाली, उदाहरणार्थ संजय गांधीमध्ये अजूनही आपल्याकडे साधारणतः 600 ते 700 लोक असे आहेत की त्याची KYC झाली नाही. पुरवठ्यामध्ये काही लोक आहेत, त्याचं KYC करण्याची जबाबदारी आपल्या सगळ्यांची आहे, हे आपल्याला करावी लागेल. त्यानंतर 6 ऑगस्टला शासकीय जमिनीवरचे अतिक्रमण शोधणे, त्याचा शर्तभंग शोधणे, हे काम आपण करतोय. 7 ऑगस्टला आपण M-SAND वरती काम करतोय. हे 7 दिवस जरी आपल्याला ठरवून दिले असले तरी आपली जबाबदारी ही जनतेच्या तक्रारी कमी करणं, जनतेला न्याय देणं हे आहे. आपण त्याच्यामध्ये कुठेही कमी पडणार नाही असा मी शब्द देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. आपण महसूल विभाग म्हणून आम्ही काय काम करत आहोत आणि त्या कामामध्ये किती सुधारणा केलेली आहे, कशा पद्धतीने आम्ही मागच्या काही दिवसामध्ये काम केलेलं आहे आणि इथून पुढे आम्हाला काय करायचं आहे आणि आम्ही त्याच्यासाठी कशा पद्धतीने कटिबद्ध आहोत याचं सुंदर शब्दामध्ये सरांनी मांडणी केलेली आहे. मी सरांचं आभार मानतो आणि त्यांना शब्द देतो की आपण सर्व टीम हे निश्चितपणे आपण जे आता बोललं ते आपण करूया. त्यानंतर सन्मानाबरोबरच आपण आजच्या या दिवशी संवाद हाही महत्त्वाचा आहे. आपल्या इथे आपण काही नागरिकांना बोलवलेलं आहे की ज्यांना आपण प्रमाणपत्र जे आपण आपल्याकडून नेहमी देत असतो ते आपण प्रातिनिधिक स्वरूपामध्ये काही प्रमाणपत्राचे इथे वाटप करणार आहोत. आपण ऑनलाईन रेशन कार्ड इथे मान्यवरांच्या हस्ते आपण वाटप करणार आहोत. अनिल ज्ञानोबा गायकवाड,
शीतल कैलास बोराडे, पूनम राजू पवार, सुनील आबासाहेब देशमुख, गंगाराम दोंडीबा आखाडे. आपल्याला विनंती आहे की आपण स्टेजवरती यावं आणि आपलं ऑनलाईन रेशन कार्ड आपण मान्यवरांच्या हस्ते घेऊन जावं. त्याचबरोबर संजय महादू हिंदोळे, संगीता संजय देशमुख, नवनाथ बापू देशमुख, बाळू यशवंत देशमुख, सुमन भाऊ देशमुख, अनिता भरत देशमुख, पुष्पा नारायण देशमुख. आपल्या सर्वांना विनंती की आपण आपलं रेशन कार्ड आपण या सर्वांची ऑनलाईन प्रणालीमध्ये नोंद केलेली आहे. आणि त्यांचं ऑनलाईन शिधापत्रिका आपण प्रिंट काढून तिला लॅमिनेट करून आपण या लाभार्थ्यांना वाटप करतो. सर्वांना विनंती आहे की सर्वांनी या सगळेच यावरती सगळेच या. या सर्व यांना ऑनलाईन शिधापत्रिका क्रमांक दिलेला आहे. आपण सर्वांचं ई-KYC केलेलं आहे आणि त्यांचं प्रमाणपत्र आपलं जनरेट झालेलं आहे. ते आपण ऑनलाईन शिधापत्रिका सर्व लाभार्थ्यांना आपण आहे. त्याचबरोबर महा ई सेवा केंद्रामार्फत जे आपण विविध दाखले देतो त्याच्यामध्ये आपले काही लाभार्थी आहेत, त्यांचे आपण दाखले देणार आहोत. समीर अशोक सातकर यांचा जातीचा दाखला आपण इथे देणार आहोत. समीर अशोक सातकर या सातकर समीर अशोक सातकर. अमोल बाळू पवार यांना आपण उत्पन्नाचा दाखला इथे आपण देणार आहोत. अमोल बाळू पवार. दिलीप विष्णू गवारी उत्पन्नाचा दाखला. या विशाल माणिक चव्हाण नॉन क्रिमिलियर आहे यांचं प्रमाणपत्र ते आपण देत आहोत. गणेश नामदेव दमाने उत्पन्नाचं प्रमाणपत्र आहे. समीर अशोक सातकर जातीचा दाखला. अमोल बाळू पवार उत्पन्न दाखला. दिलीप विष्णू गवारी उत्पन्न दाखला. विशाल माणिक चव्हाण नॉन क्रिमिलियर. गणेश नामदेव दमाने उत्पन्न. त्याचबरोबर ऋषिकेश पानसरे जातीचा दाखला. साईराज घोडेकर, अनिता मोरे आणि तुकाराम चिकणे यांचे उत्पन्नाचे दाखले आपण इथे मान्यवरांच्या हस्ते देणार आहोत. ऋषिकेश पानसरे, साईराज घोडेकर, अनिता मोरे आणि तुकाराम चिकणे. सागर सर यानंतर सेवानिवृत्त कर्मचारी ज्यांनी महसूल विभागामध्ये आपलं आयुष्याचा मोठा टप्पा महसूल विभागामध्ये त्यांनी सर्व्हिस करून आपल्या डिपार्टमेंटला दिलेले आहे आणि मागच्याच वर्षी ते सेवानिवृत्त झालेले आहेत असे रोहिदास गुंडाळ महसूल सेवक. गुंडाळ भाऊ आपल्याला विनंती आहे की आपण वरती यायचे आणि आपला सन्मान स्वीकारायचा आहे. यांनी मागच्या वर्षी यांची आपल्या इकडे सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा सन्मान शाल पुष्पगुच्छ देऊन यांचा सन्मान करण्यात आला. चंदा श्याम बिस्नरे या स्वच्छ म्हणून आपल्याकडे कार्यरत होता. चंद्रमावशी यावरती सफाई कामगार स्वच्छ म्हणून त्यांनी आपली सेवा बजावली आहे. चंदा बिस्नरे. मुकुंद विश्वनाथ खुमणे पुरवठा निरीक्षक 2023 साली रिटायर झाले. खुमणे वासुदेव का मुकुंद विश्वनाथ खुमणे. यानंतर आपल्याकडे सेवा बजावत असलेले आमचे सर्वांचे लाडके आमचे
शिपाई मामा चंद्रकांत रघुनाथ डोरे हे ऑगस्टमध्ये सेवानिवृत्त होत आहेत, तरी आपण आजच्या या कार्यक्रमामध्ये त्यांचा सन्मान करणार आहोत. डोरे कांतामामा निघतात. यानंतर आपण आपल्या विभागामध्ये कार्यरत असणारे म्हणजे आता महसूल विभागामध्ये कामकाज करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा आपण सन्मान करणार आहोत. तहसीलदार साहेबांनी जसं त्यांच्या भाषणामध्ये सांगितलं की कोतवाल महसूल सेवकापासून ते नायब तहसीलदारापर्यंत सर्वच जण तहसीलदारापर्यंत सर्वजण कामकाज करत असतात. अशा महसूल सेवकांचा इथं प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आपण सन्मान करणार आहोत. सोमनाथ कालेकर पाचाणे महसूल सेवक नैसर्गिक आपत्ती आणि निवडणुकीमध्ये नेहमीच आपली टीम घेऊन हजर असतात. सोमनाथ कालेकर. बाबाजी आसवले महसूल सेवक टाकवे. मधुकर गायकवाड मामा महसूल सेवक. लढवण्यासाठी आमचा कुठलाही शिष्टाचाराचा विषय असू द्या, मधुकर मामा हजर असतात. मधुकर गायकवाड महसूल सेवक. सागर जाधव अभिलेख कक्षामधील जे आता स्कॅनिंगचं कामकाज चाललेलं आहे त्याच्यामध्ये सागरने भरपूर मदत केलेली आहे. सागर जाधव. त्याचबरोबर आमचा अजून एक विशेष सत्कार आहे अश्विनी गणेश सुतार. या कंटिन्युअसली निवडणूक शाखेमध्ये कामकाज करून जरी कोतवाल असल्या महसूल सेवक असल्या तरी निवडणुकीमध्ये बरंचसं कामकाज त्या सांभाळत असतात. त्यांचाही आपण इथे सन्मान करणार आहोत. अश्विनी गणेश सुतार. शिपाई संवर्गातून हरीश जानेरे. शिपाई संवर्गातून हरीश जानेरे हे तहसीलदार साहेबांच्या केबिन समोर कंटिन्युअसली त्यांचं काम चालू असतं. त्यांचं काम उल्लेखनीय आहे. हरीश जानेरे. त्याचबरोबर आमचा दुसरा शिपाई आताही ते काम करत आहेत सोनाली कोळसकर यांचा सुद्धा सन्मान आपण करणार आहोत. याबरोबर विशाल ओव्हाळ निवडणूकमध्ये तांत्रिक सहाय्यक म्हणून आहे, परंतु निवडणूक शाखेचं मान्य प्रांत साहेब असं किंवा तहसीलदार साहेब असं रोज OTP घेऊन लॉग इन करून काम करणं त्याचा दैनंदिन जीवनाचा भागच झालेला आहे आणि आम्हाला नेहमी सहकार्य करत असतो. यानंतर ग्राम महसूल अधिकारी म्हणजेच तलाठी यांचाही काही तलाट्यांचा आपण प्रातिनिधिक स्वरूपामध्ये ते सन्मान करणार आहोत. मी सर्वप्रथम आमंत्रित करतो कविता मोहमारे तलाठी तळेगाव. ई हक्कामध्ये पण त्यांचं काम चांगलं आहे आणि निवडणुकीच्या लोकसभा विधानसभा निवडणुकीमध्ये 60 पेक्षा जास्त केंद्र त्यांच्याकडे होते, एकट्याने त्यांनी सांभाळलेले आहेत. त्यांनी 60 केंद्राची व्यवस्था सर्व त्यांनी पाहिलेली आहे. सर्वांचं बिएलओचं समन्वय साधने वगैरे यापासून मोहमारे मॅडमचा आपण इथे सन्मान करणार आहोत. प्रतिमा वाघोले मॅडम यांच्या तलाठी काढण्याचे आहेत. प्रतिमा वाघोले मावळ तालुक्यात नवीन आहेत, परंतु त्यांच्या कामाने त्यांनी चांगली छाप सोडलेली आहे. आताच काणे ग्रामपंचायतीची प्रभाग रचना असू द्या किंवा इतर मतदानाचे कामकाज असू द्या, त्यांचं कामकाज नेहमीच चांगलं झालेलं आहे. सचिन कारभारी जाधव ग्राम महसूल अधिकारी इंदोरी. कुंडमाळ्याची आपत्तीच्या घटनेमध्ये यांनी सर्वप्रथम हजेरी लावून सर्व समन्वय साधणं, सर्व व्यवस्था पाहणं, मागील वर्षामध्ये चांगलं कामकाज केलेलं आहे. विजय रघुनाथ चव्हाण तलाठी गोंडशेत यांच्याकडे अनेक गावाचा पत्कार आहे, परंतु दररोज हजर राहून ते कामकाज करत आहेत आणि समर्थपणे सर्व कामकाज करत आहेत. निवडणुकीमध्येही त्यांनी चांगलं कामकाज केलेलं आहे. आमच्याकडे काही नवीन तलाठी सुद्धा जॉईन झालेले आहेत, त्यांनी त्यांच्या सेवेची नुकतीच सुरुवात केलेली आहे. अशामधून पण आम्ही बाळू जाधव जे
नव्याने हजर झाले बाळू जाधव, बाळू श्रीधर जाधव हे एक आर्मी मॅन आहेत, परंतु जसं तिकडे शिस्तीचं काम आहे तसंच इथेही त्यांचं काम शिस्तीने सुरू आहे. बाकीच्यांनाही प्रेरणा भेटावी नातीत आपण त्यांचा इथे सन्मान करत आहोत. बाळू श्रीधर जाधव. मंडळाधिकारी संवर्गातूनही आपल्याकडे कामकाज करणारे निलेश अवसरमोर, मंडळाधिकारी टाकवे खुर्द, ई फेरफारमध्ये फेरफार मंजूर करण्यासाठी सर्वात कमी दिवस म्हणजे सर्वात कमी दिवसामध्ये फेरफार मंजूर करण्याचं कामकाज यांनी केलेलं आहे. यांच्या मंडळातील फेरफारांचा मंजूर करण्याचा दिवसाचा कालावधी कमी आहे. या हक्कामध्येही त्यांचं कामकाज चांगलं आहे. निलेश अवसरमोर, मंडळाधिकारी टाकवे खुर्द. तसंच आमच्या तालुक्यातील जुने जाणते मंडळाधिकारी शिवाजीराव जाधव हेही राजशिष्टाचार प्रोटोकॉलमध्ये पुढे असतात. बाकीचंही कामकाज त्यांचं कुठलंही कामकाज असू द्या नेहमी आम्हाला ते मदत करत असतात. त्यांचा सुद्धा आपण सन्मान करणार आहोत. यानंतर महसूल सहाय्यक संवर्गातून महसूल सहाय्यक म्हणजे आमच्या ऑफिसमध्ये कामकाज करणारे आमचे क्लर्क लिपिक आहेत. यांचा सुद्धा मोठं योगदान आहे कामकाजामध्ये. मिनल जंगम मॅडम या आमच्या आस्थापना सांभाळतात. त्याचबरोबर PM जनमनमध्येही शासकीय जागा देण्याचं काम असू द्या, इतर विभागांना शासकीय जागा देण्याचं काम असू द्या, खूप चांगल्या पद्धतीने ते काम केलेलं आहे आणि त्यांनी केलेल्या रिक्रुटिंगमुळे आज काम कुठेतरी फळाला येते. नव्याने हजर झालेले विकास गेजगे भाऊसाहेब आहेत. यांचंही कामकाज उल्लेखनीय आहे. महारेराच्या संदर्भात लोकांच्या केसेस जुन्या केसेस काढून फुकट करणे असू द्या किंवा बाकीच्या गोष्टींमध्ये रिपोर्टिंग करून असू द्या, विकास गेजगेंचं काम उल्लेखनीय आहे. त्यांचं सुद्धा आपण इथे करणार आहोत. त्याचबरोबर पुरवठा विभागामध्ये पुरवठा निरीक्षक संदीप तनपुरे साहेब मावळ तालुक्यामध्ये कामकाज करत आहेत. यांचं पण कामकाज लोकांना केंद्रबिंदू मानूनच आहे. गोडाऊनची व्यवस्था असू द्या किंवा लोकांना शिधापत्रिका देण्यामध्ये त्यांचा सहभाग खूपच अग्रेसर आणि चांगला असतो. त्याचा दृष्टिकोन नेहमीच पॉझिटिव्ह आहे. त्यांचा सुद्धा आपण इथे सन्मान करणार आहोत. याचबरोबर तहसीलदार साहेबांनी त्यांच्या भाषणामध्ये उल्लेख केला की 7/12 संगणकीकरणाचं कामकाज चालू आहे. ई फेरफार असू द्या, ई हक्क असू द्या, ई चावडी असू द्या, या सगळ्या गोष्टींचा पोलीस स्तरावरील तलाठी यांच्याशी पाठपुरावा करून कामकाज करून घेण्यामध्ये आमचे सहकारी महसूल नायब तहसीलदार अविनाशजी पिसाळ साहेब यांचं त्याच्यामध्ये खूप मोठं कामकाज आहे. पिसाळ साहेबांचा सुद्धा सन्मान प्राण साहेबांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. माझं पण नाव आहे. निवासी नायब तहसीलदार गणेश तळेकर सर यांचा पण सत्कार होता या ठिकाणी. यानंतर उपघोषक अधिकारी अर्चना शेवते मॅडम यांनी निवडणुकीमध्ये खूप चांगल्या पद्धतीने सर्व अकाउंट मेंटेन करून त्यांनी आम्हाला मदत केलेली आहे. शेवते मॅडमचा सुद्धा आपण इथे सन्मान करत आहोत. स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे अनेक दुकानदार इथे हजर आहेत. त्यांनी सुद्धा आपल्याला निवडणुकीच्या काळामध्ये किंवा कोविड काळामध्ये खूप मदत केली. मी प्रातिनिधिक स्वरूपात अध्यक्षांना विनंती करतो की आपण आपल्या संघटनेचं प्रशस्ती पत्रक तहसीलदार साहेबांच्या आणि प्राण साहेबांच्या हस्ते घेऊन जावं. संघटने इतर 2-3 आले तरी चालते. संघटनेचे एक सत्कार माझ्याकडून नजर चुकीने राहून गेला.
आमचे आता दत्तात्रय खुल्ल म्हणून महसूल सेवक आहेत, ते आता रिटायर्ड होणार आहेत. त्यांचा सुद्धा आपण त्यांच्या पुढच्या भावी आयुष्यासाठी आपण त्यांना शुभेच्छा देण्यासाठी ते सन्मान करत आहोत. स्वप्नील दत्तात्रय खुल्ल महसूल सेवक. कोतवाल म्हणून त्यांनी बरेच दिवस आपल्याकडे काम केले. नवला कोंबड्याचे आपले कोतवाल आहेत. अशी माणसं परत आपल्या डिपार्टमेंटमध्ये टोटल आली. आता मला वाटतं कोतवालांमध्ये तर 2-3च माणसं आहेत, त्यातले आपले सर्वात जुने जाणते महसूलचे अनेक ट्रान्झिशन, अनेक बदलते स्वरूप त्यांनी पाहिलेले आहेत. आजही ते सक्षमपणे आपल्याकडे कामकाज करत आहेत. त्याचा सुद्धा आपण इथे सन्मान या ठिकाणी करत आहोत. तसंच चंद्रकांत ढोरे, ज्यांना आम्ही कांतामामा म्हणतो, तुमचा उल्लेख केला होता. हेही आपल्या आता या ऑगस्टमध्ये रिटायर्ड होणार आहे. तर कांतामामाचा सुद्धा सत्कार आणि सन्मान आपण या ठिकाणी स्टेजवरती करत आहोत. सत्कार समारंभ संपन्न झाले. मी आता प्राणसाहेबांना विनंती करतो की आपण आमच्या कार्यक्रमासाठी आपण आपलं मार्गदर्शन पर मनोगत आपण व्यक्त करावं. प्रथमतः व्यासपीठावर बसलेले सर्व तालुकास्तरीय अधिकारी आणि माझ्यासमोर उपस्थित असलेले सर्व विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी, उपस्थित असलेले काही स्वस्त दुकानदार असतील, त्यांची संघटना असेल, काही पोलीस पाटील असतील, त्यांच्या संघटनेचे पदाधिकारी असतील, एकंदरीत सर्व हॉलमध्ये उपस्थित असलेले सर्व अधिकारी, कर्मचारी, नागरिक बंधू भगिनी, प्रथमतः सर्वांना महसूल दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. महसूल दिन हा जरी महसूल विभागाचा शासन निर्णय असेल आणि महसूल विभागामध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांचा गुणगौरव जनरली 1 ऑगस्टला होत असला तरी सुद्धा हा सन्मान फक्त महसूल विभागाचा असू शकत नाही. त्यामुळे मी असं समजतो की हा जो महसूल दिन आहे हा सर्व विभागाचा गुणगौरव सोहळा आहे. अगोदरच अविनाश, गणेश, साबळे साहेब, विक्रम सर्वजण त्या ठिकाणी बोलले की महसूल विभागाचा संबंध वेगवेगळ्या डिपार्टमेंटशी कसा येतो आणि हा इतर सर्व विभागाला एकत्रित बोलवण्यावर मागचं प्रयोजन काय. आजच्या कार्यक्रमामध्ये बोलण्यासारखं जवळजवळ 1 तास जरी बोललं तरी विषय संपणार नाही अशा पद्धतीचे विषय आपण गेल्या 2 वर्षामध्ये हाती घेतलेले होते. परंतु काही गोष्टी आज या ठिकाणी बोलाव्या लागतील. उदाहरणार्थ बीडीओ साहेबांनी विषय काढला घरकुलाच्या बाबतीमध्ये. भारताचे पंतप्रधान माननीय मोदी साहेबांनी प्रधानमंत्री जनधन योजना आणि प्रधानमंत्री आवास योजना या ठिकाणी चालू केली. प्रधानमंत्री आवास योजनेचे 1 आणि 2 असे 2 पूर्ण टप्पे त्याच्यामध्ये झाले. ज्या लाभार्थ्यांना स्वतःची जागा उपलब्ध होती त्यांना थेट घरकुल मंजूर झालं. परंतु आपल्याकडचे काही लाभार्थी असे होते की त्यांना स्वतःची जागा नव्हती. त्यातले त्यात प्रधानमंत्री जनधन योजनेअंतर्गत आपल्याकडचे काही कातकरी आणि आदिवासी समाजातले जे लोक होते त्यांना स्वतःची हक्काची जागा उपलब्ध नव्हती. त्याच्यानंतर आमचा जागेचा शोध चालू झाला
आणि सांगायला आनंद वाटतोय की आपण गायरान जागा असेल, शासकीय जागा असेल, वन विभागाच्या जागेवर जर आपले लाभार्थी राहत असतील त्यांचे वैयक्तिक वन हक्क दावे असतील, जर त्या ठिकाणी दुसरी जागाच उपलब्ध नसेल तर वन हक्क कायद्याच्या 3(2) खालचे प्रस्ताव असतील, दुसऱ्या विभागाच्या जागेचे प्रस्ताव देण्याचा विषय असेल, गावठाणामध्ये मंजुरी देण्याचा विषय असेल, म्हणजे सांगायचं काय की कोणत्या न कोणत्या प्रकारे किंवा काही ठिकाणी खाजगी जागेमध्ये जर वर्षानुवर्ष आदिवासी समाजातले लोक राहत असतील तर त्यांना घराचे कुळ हक्क देण्याचा विषय असेल, कोणत्याही न कोणत्या प्रकारे आपल्या समाजातला जो दूर असलेला जो घटक आहे त्यांना आपल्याला कशा पद्धतीने लाभ देता येईल आणि कायद्याच्या चौकटीपासून कसा लाभ देता येता येईल याच्यासाठी आपण सातत्याने प्रयत्न केला. हा विषय घरकुल देणं हे जरी ग्रामविकास विभाग किंवा आदिवासी विकास विभागाचं काम असलं तरी सुद्धा महसूल विभागाने याच्यामध्ये जागेच्या अनुषंगाने मोठा समन्वय साधला आणि ते आपण गेल्या वर्षभरामध्ये लोकांना लाभ देण्यासाठी निश्चितपणे आपण प्रयत्न केले. आदिवासी विकास विभागाच्या धरती आभासारख्या योजना असतील किंवा जनमन सारख्या योजना असतील, जरी योजना संबंधित आदिवासी विकास विभागाच्या असल्या तरी सुद्धा त्यांचा किमान 50% विषय जो आहे तो महसूल विभागाशी संबंधित आहे. मग त्यांना डोमेसियल दाखले देण्याचा विषय असेल, जातीचे दाखले देण्याचा विषय असेल, आधार कार्डच्या रिलेटेड काही विषय असतील, नवीन आधार कार्ड द्यायचे असतील किंवा त्याच्यामध्ये दुरुस्ती असतील, इनॅक्टिव्हचे ऍक्टिव्ह करण्याचा विषय असेल, मोबाईल नंबर लिंक करणं असेल, गेले वर्षभर आम्ही ह्या विभागासाठी आम्ही सातत्याने काम करत आहोत. पोलीस पाटील संघटना या ठिकाणी उपस्थित आहे. आपण 2 इलेक्शन पार पाडले. या ठिकाणी नक्की सांगेल की राज्यातलं सगळ्यात टफ इलेक्शन हे मावळचं होतं. आपण अतिशय सजग राहून, अलर्ट राहून, मग तुमच्या माध्यमातून मग पोलीस पाटील असतील, आमचे स्वस्त धान्य दुकानदार असतील, आमचे स्थानिक पातळीवर काम करणारे आमचे तलाठी असतील, ग्रामसेवक असतील, कृषी सहाय्यक असतील, त्यांच्या माध्यमातून फीडबॅक घेऊन आपल्याला कशा पद्धतीने कोणताही गालबोट न लागता इलेक्शन कसं कंप्लीट होईल यासाठी आपण निश्चितपणे त्या ठिकाणी प्रयत्न केले. पोलीस पाटील त्याची नियुक्ती माझ्याकडून होते, परंतु रिपोर्टिंग हे दोन्ही विभागाला, पोलीस विभागाला आणि महसूल विभागाला सातत्याने होत असतं. तर पोलीस पाटलांनी सुद्धा गेल्या वर्षभरामध्ये एक सिंगल कंप्लेंट वगळता, ती सुद्धा दुर्दैवाने यायला नव्हती पाहिजे इलेक्शनमध्ये, तेवढी वगळता माझ्या सर्व पोलीस पाटील मंडळींनी अतिशय चांगलं त्या ठिकाणी काम केलं. आपल्याकडे आपल्याला माहिती आहे की आपला तालुका जो आहे हा आपल्या शहराच्या बाजूला आहे. या ठिकाणी वेगवेगळ्या विभागाचे वेगवेगळे प्रोजेक्ट त्या ठिकाणी चालू असतात. मग भाबा आसखेडची पाईपलाईन पिंपरी चिंचवडला जाण्याचा विषय असो किंवा वेगवेगळ्या MSCBच्या किंवा वेगवेगळ्या पॉवर कंपन्यांच्या पॉवर आपल्या हद्दीतून जात आहे. अशा वेळेस सुद्धा आपल्या अधिकारी कर्मचाऱ्याचं स्थानिक पातळीवरचं कोऑर्डिनेशन जे आहे ते आपल्याला आतापर्यंत मिळत आलं आणि इथून पुढे भविष्यामध्ये सुद्धा आपल्याला ते अत्यंत आवश्यक आहे. नैसर्गिक आपत्तीचा विक्रम यांनी सर्वांनी उल्लेख केला. आपला तालुका हा सह्याद्रीच्या डोंगररांगामधला तालुका आहे. पावसाचं प्रमाण आपल्याकडे जास्त आहे. नद्यांची खोली वेगवेगळ्या ठिकाणी आहे. बाहेरच्या पर्यटकाचं आकर्षणचं एक केंद्र त्या ठिकाणी बनलेलं आहे. नवीन जनरेशन त्या ठिकाणी येते, पर्यटनाचा आनंद घेण्याऐवजी आपला जीव धोक्यात घालते. अशा वेळेस ज्यांचा आपण सगळ्यात सुरुवातीला सन्मान केला, जरी कायदा असेल, ऑथॉरिटी असतील, परंतु माझ्या आपला मित्रमंडळ जोपर्यंत त्या ठिकाणी पोहोचत नाही आणि रेस्क्यू करत नाही तोपर्यंत आपल्याला रेस्क्यू ऑपरेशन इझिली संपवता येत नाही, हे या ठिकाणी मी जबाबदारीने सांगतो. आमच्यापर्यंत मेसेज जरी आला तरी आम्हाला पोहोचेपर्यंत आमच्या अगोदर ही सगळी मंडळी त्या ठिकाणी पोहोचलेली असते आणि त्या ठिकाणी लोकांना रिलीफ देण्याचं, रिलीफ आणि रेस्क्यूचं जे काम आहे त्या ठिकाणी करत असते. जरी ही शासनाच्या बाहेरची मंडळी असली तरी त्यांच्याशिवाय महसूल विभागाला अर्थ राहणार नाही किंवा आम्हाला त्यांच्याशिवाय राहणार नाही, हे त्या ठिकाणी निश्चितपणे आहे. हे म्युच्युअल आहे. निश्चितपणे आम्हाला त्यांची गरज पडते. त्यांच्या
हे सगळे सिंधुदुर्ग असेल, आपदा मित्र मंडळाच्या वन्यजीव असेल, या सगळ्या 3 संघटना आपल्या मावळ तालुक्यातल्या ज्या आहेत त्यांच्या कार्यालय या ठिकाणी माझ्याकडून निश्चितपणे सॅल्यूट आहे. इथं वन विभागाचे काही अधिकारी कर्मचारी आज बोलवले नाही, परंतु घरकुलाचं काम करत असताना आपल्याला आदिवासी कुटुंबांना वैयक्तिक वन हक्क देण्याचा विषय असेल किंवा कलम 3(2) चे प्रपोजल करण्याचा विषय आहे, त्यांच्या मदतीशिवाय आपल्याला सर्वसामान्य नागरिकांना न्याय त्या ठिकाणी देता येत नाही. त्यांचाही येत्या दुसरा एखादा कार्यक्रम असेल तर त्या कार्यक्रमामध्ये ज्या वन विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी या ठिकाणी चांगलं काम केलं त्यांचा आपण निश्चितपणे त्या ठिकाणी सन्मान करणार आहोत. बऱ्याच जणांनी प्रोटोकॉलचा उल्लेख केला. प्रोटोकॉलमध्ये बऱ्यापैकी कधी कोणत्या व्हीआयपीचा दौरा लागेल, शक्यतो आपला तालुका लोणावळा आपल्याकडे आहे, कवेलधाम, नारायणी धाम, त्यानंतर आत्मसंतुलन विलेज, असे वेगवेगळे बाहेरच्या जिल्ह्यामधील किंवा महाराष्ट्राच्या बाहेरच्या लोकांचं आकर्षण केंद्र त्या ठिकाणी आहे. पर्यटनाचं केंद्र आपल्याकडे आहे, आपल्याकडे डिफेन्सच्या वेगवेगळ्या विंग आहेत, आपल्याकडे नॅशनल हायवे आपल्या भागातून जातात. त्यावेळेस आपल्याला प्रोटोकॉलसाठी अत्यंत अलर्ट राहून त्या ठिकाणी काम करावं लागतं आणि हे करत असताना दैनंदिन महसूलचे जे कामं आहेत ते आपल्याला बाजूला टाकता येत नाही. एखाद्या ठिकाणी ऍक्सिडेंट झाला, ऍक्सिडेंटचा विषय जरी पोलिसांनी जाऊन त्या ठिकाणी संपवला तरी त्याचा शेवट जे एडी समरी पासून करायचा तो सुद्धा महसूल विभागाला त्या ठिकाणी पार पाडावा लागतो. एक्साईज विभागाने जर अनधिकृत दारूबंदी केली, त्यांचे जामीन घेण्याचं, त्यांच्या सुनावण्या घेण्याचं, त्यांचे आदेश देण्याचं काम सुद्धा महसूल विभागाला पार पाडावं लागतं. एखाद्या ठिकाणी पर्यावरणाचा ऱ्हास होत असेल तर पर्यावरण संरक्षण कायद्याखाली किंवा आपल्या तालुक्यासाठी लागू असणारे जे वेस्टर्न घाटचे नोटिफिकेशन आहे त्याच्यातल्या तरतुदीचं पालन होईल यासाठी त्या अनुषंगाने सुद्धा आम्हाला अलर्ट राहावं लागतंय आणि त्या अनुषंगाने सुद्धा जर त्या ठिकाणी चुकत असतील, पर्यावरणाचा ऱ्हास होत असेल तर त्या ठिकाणी मध्ये आम्ही काही कारवाई केल्या आहेत आणि भविष्यात पण आपल्याला करावे लागणार आहे. इलेक्शनचा उल्लेख विक्रमनी केला. दोन्ही इलेक्शन मध्ये सर्व विभाग असतील, मग जुने आमचे तालुका कृषी असतील, कृषी अधिकारी पडवळ साहेब असतील, अशोक साबळे असतील, प्रवीण निकम असतील, हे सर्वच म्हणजे सगळ्यांचे नाव या ठिकाणी मला घेता येणार नाही, परंतु सर्व विभागाने इव्हन स्टेजवर काही बसणारे पिंगळे मॅडम असतील, दरावे साहेब असतील, यांनी झोनल ऑफिसर म्हणून सुद्धा काम केलेलं आहे. कारण इलेक्शन हा असा विषय आहे की जबाबदारी आपल्याला घ्यावी लागते आणि ज्यावेळेस आपल्यासारखा सेन्सिटिव्ह तालुका त्या ठिकाणी असतो त्यावेळेस त्या सर्व मंडळींना एकत्र देऊन आपल्याला फक्त महसूल विभागाला नाही तर सर्व आपल्याला शासनासाठी एकत्रितरित्या काम करावं लागतं. आपल्याकडे जन्म आणि मृत्यूच्या नोंदी ज्या आहेत संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये होतात, ग्रामपंचायतच्या हद्दीमध्ये ग्रामपंचायतमध्ये होतात, नगरपालिकेच्या हद्दीमध्ये त्यांच्याकडे होतात, परंतु ज्या ठिकाणी उशिरापर्यंत नोंद केली जात नाही त्याची पुन्हा अपील माझ्याकडे चालतात. त्याच्यामध्ये सुद्धा आपण गेल्या वर्षभरामध्ये काही दिवस शासनाकडून बंद होतं, त्याच्यामध्ये सुद्धा आपण बऱ्यापैकी प्रलंबित आहे ती आपण दूर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. दोन्ही नगरपालिकेचा प्रशासक म्हणून सुद्धा मी त्या ठिकाणी काम करतो. काम दोन्ही नगरपालिकेचे मुख्याधिकारी करत असतात, परंतु त्यांना लागणारं जे काही सपोर्टिंग वर्क आहे मी काय त्या ठिकाणी त्यांच्याकडे जाऊन बसून आढावा घेत नाही, परंतु काही मार्गदर्शकपणे जे काम आपल्याला करायचंय, काही ठिकाणी ज्या ठिकाणी अडचणी असतील त्या ठिकाणी जिथं मार्गदर्शन करायचंय, जिथं नाकारायचंय तिथं नाकारण्याचं काम, जिथं करणं आवश्यक आहे तिथं प्रोत्साहन देण्याचं काम गेल्या 2 वर्षामध्ये आपण करत आलेलं आहे. आज सकाळी सुद्धा आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री महोदयांनी सकाळी जिल्ह्यामध्ये सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांचा त्या ठिकाणी प्रमाणपत्र देऊन सत्कार केला, परंतु ते करत असताना एवढे जरी कामं चालू असतील तरी सुद्धा
महसूल विभाग हा जनतेला उत्तर देणारा विभाग आहे. त्याच्यामुळे जनतेच्या दैनंदिन अडचणीमध्ये जसं विक्रमने सांगितलं की जन्मापासून मृत्यूपर्यंतच्या प्रत्येक गोष्टी ज्या आहेत त्याचा संबंध जो आहे तो महसूल विभागाशी येतो. आपला सातबारा असेल, प्रॉपर्टी कार्ड असेल, मोजणी विभागाचे, आमचा भूमी अभिलेखी विभाग असेल, कोणताही विषय असेल, म्हणजे आत्ताच मध्यंतरीची एक गोष्ट सांगायची म्हणजे एखाद्या देवाच्या नावाखाली चुकीचं एखादं अकाउंट जरी उघडलं तरी त्याच्यावर प्राथमिक जबाबदारी आमची येऊन पडते की ऍटलिस्ट त्याचं रिपोर्टिंग आमच्याकडून झालं पाहिजे. वेगवेगळे विभाग आहेत, मान्य आहेत, परंतु ऍटलिस्ट त्यांच्यापर्यंत विषय पोहोचवण्याचं काम जे आहे, ज्या ठिकाणी की तालुका स्तरावर थेट असा कोणताही अधिकारी कर्मचारी प्रत्येक तालुक्यासाठी डेडिकेटेड नेमलेला नसतो, त्या ठिकाणी आमची त्या ठिकाणी जबाबदारी येते की आम्ही ऍटलिस्ट काही चुकीचं होत नाही ना याची दक्षता घेऊन त्याचं रिपोर्टिंग आपल्याला करावं लागतं. आपल्याकडे एकविरा मातेचं मंदिर आहे, भंडारा डोंगर आहे. या ठिकाणी वर्षभर आपल्याकडे भाविक येत असतात. आपल्या सर्वसाधारण नागरिकांच्या, भाविकांच्या दर्शनासाठी कोणत्या प्रकारची अडचण येणार नाही याच्यासाठी सुद्धा आपण वर्षभर काम करत असतो. हे महसूल विभाग आणि इतर विभागाचं जे कोऑर्डिनेशन आहे त्याच्यासाठी मी आतापर्यंत इथं बोलत आलो की हा जो विषय आहे फक्त महसूल विभागाचा नाही, तर महसूल विभागाच्या रिलेटेड सर्व विभाग एकत्र घेऊन आपण जे कोऑर्डिनेशनने काम करत असतो त्या सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांचा आज या ठिकाणी प्रातिनिधिक स्वरूपामध्ये गौरव करण्यात आलेला आहे. हे जरी आपण करत असलो तरी सुद्धा 100% आपण सर्वसामान्य नागरिकांना आम्ही न्याय देऊ शकलो का? मी 100% सांगेल की नाही. 100% आपण सर्वसामान्य नागरिकांना त्या ठिकाणी आम्ही आतापर्यंत न्याय देऊ शकलो नाही, कारण कामाचा वाढता व्याप, सुरुवातीला अविनाशने जसं सांगितलं बदलतं कामाचं स्वरूप, पहिलं आमचे तलाठी फिजिकली मॅन्युअली फेरफार घेत होते, आता ऑनलाईन घ्यायला लागले. ऑनलाईनचा विषय संपला, आता पिढी म्हणजे ही हक्क प्रणाली त्या ठिकाणी आली. आमचे काही जुने तलाठी होते त्यांना याच्यामध्ये स्वतःला तयार व्हावं लागलं, लॅपटॉप घेऊन फिरावं लागलं. रात्री जेवण झाल्यानंतर 2 तास ते ई फेरफारचा डॅशबोर्ड बघून त्याच्यावर काम करावं लागलं, त्याच्याशिवाय आपल्याला गत्यंतर नाही. आणि येत्या काळामध्ये ह्या ज्या अपेक्षा आहेत शासनाच्या त्या आणखीन वाढत चाललेल्या आहेत. आता माझं ऑफिस ई ऑफिसमध्ये कन्वर्ट झालेलं आहे. विक्रमचं त्यांनी चालू केलेलं आहे. तलाठी आणि मंडळाधिकारीला आजच सकाळी कलेक्टर ऑफिसमधून मेसेज होता की तलाठी आणि मंडळाधिकारी यांचं सुद्धा सर्व ई ऑफिस चालू करा. सांगायचं काय की शासनाच्या आपल्याकडून असणाऱ्या अशा अपेक्षा आणि आपल्याकडून जे बदल अपेक्षित केलेले आहेत ते आपल्याला आत्मसात करावे लागतील आणि मगच पुढे जावं लागणार आहे. आपण तरी सुद्धा मी या ठिकाणी जबाबदारीने सांगतो की गेल्या वर्षभरामध्ये, गेल्या 2 वर्षामध्ये आपण जास्तीत जास्त नागरिकांचे प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी निश्चितपणे प्रयत्न केलेले आहेत. मग ते कोणताही विषय असू द्या, भूसंपादनचा विषय असू द्या, विक्रमने सांगितल्याप्रमाणे निकाल देण्याचा विषय असू द्या, लोकांचे रस्त्याचे विषय सोडवण्याचा विषय असू द्या. गेले 2 इलेक्शन सांभाळून आपण जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचण्यासाठी आणि त्यांचे विषय सोडवण्यासाठी निश्चितपणे आपण त्या ठिकाणी प्रयत्न केलेले आहेत. याचं औचित्य साधून मी तालुक्यातले सर्व प्रशासकीय यंत्रणाचा सर्वांना माझ्याकडून सर्वांचे मी अभिनंदन करतो, कारण आपण गेल्या वर्षभरामध्ये जास्तीत जास्त लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी निश्चितपणे त्या ठिकाणी प्रयत्न केलेले आहेत. आता आपल्याकडे 29 जुलैला शासन निर्णय काढला. महसूल दिन आज आपली जरी शुभारंभ झालेला आहे, आजच्या दिवशी शासनाने ठरवून दिल्याप्रमाणे प्रातिनिधिक स्वरूपामध्ये गुणगौरव आपण त्या ठिकाणी केलेला आहे. परंतु गुणगौरव करून संपत नाही. पुन्हा आपल्याला पुढचे 6 दिवस शासनाने 6 कामं आपल्याला त्या ठिकाणी नेमून दिलेली आहेत. आपल्याला उद्याच्या दिवशी सन 2011 पूर्वी जर शासकीय किंवा गावठाण जागेमध्ये एखादा नागरिक त्या ठिकाणी राहत असेल आणि तो घरकुलासाठी किंवा सर्वांसाठी घरे 2022 या योजनेसाठी जर पात्र असेल तर निश्चितपणे त्याचा अर्ज त्या ठिकाणी करता येईल.
आजचं औचित्य साधून मी आमचे मुख्याधिकारी असतील, BDO असेल, यांना मी आवाहन करेन की कोणत्याही शासकीय जागेवर जर एखादा 2011 पूर्वी घर करून राहत असेल आणि तुमच्या आता घरकुलाच्या लिस्टमध्ये तो असेल तर निश्चितपणे आपल्याला त्याची जागा जी आहे ती त्याला नियमाकुल करून देता येईल. तसंच आपण उद्याच्या दिवशी जर वन विभागाच्या जागेमध्ये 2005 पूर्वी जर काही लोक राहत असतील तर त्यांना वैयक्तिक वन हक्क दावे देण्याच्या बाबतीमध्ये कार्यक्रम राबवण्याचा आपण निर्णय घेतलेला आहे. तर आपल्या इथं जे त्रिशंकू म्हणून आपण एरिया ज्याला ओळखतो, शिंदे वस्ती आणि ठाकर वस्ती, तर त्या ठिकाणी आपण उद्याच्या दिवशी गटविकास अधिकारी यांच्या पुढाकाराने आणि महसूल विभाग त्याला सपोर्टिंग राहील यांच्याकडून आपण 3-2चा प्रस्ताव म्हणजे वन हक्क दाव्याचा 3-2चा प्रस्ताव तयार करण्यासाठी जे जे आवश्यक सर्वे करण्याचं काम आहे ते आपण उद्या सकाळी 10 वाजल्यापासून चालू करतो. ऑलरेडी मी BDO साहेबांना त्या ठिकाणी पत्र दिलेलं आहे. तर माझ्या अंदाजे किमान 400 ते 450 कुटुंब जे आहेत त्यांचा सर्वे आपण उद्यापासून सुरुवात करतोय. एका दिवसात जरी संपला नाही तरी आपण 1-2 दिवसामध्ये 3 दिवसामध्ये त्याचा सर्वे पूर्ण करून त्याचा जो आवश्यक जो प्रस्ताव आहे तो वन विभागाकडे सादर करणार आहोत. आपल्याला शनिवार रविवार जरी असेल तर परवा दिवशी रविवारी आपल्याला पानंद रस्त्यावर काम करायचं आहे. इथं काही नागरिक पण त्या ठिकाणी उपस्थित आहे. मी या निमित्ताने पुन्हा एकदा आवाहन करेन की आपला नकाशावर असणारे पानंद रस्ते जर आढळलेले असतील ते अतिक्रमण मुक्त करण्यासाठी आमच्या तलाट्यांना सांगा, आमच्या मंडळाधिकाऱ्यांना सांगा, आमच्या तहसीलदार साहेबांना सांगा, जेणेकरून पानंद रस्ते जे अस्तित्वात आहेत ते आपल्याला मोकळे करून देता येतील. याच्या पुढे जाऊन सांगतो की आपण ऑलरेडी जवळपास 67 रस्त्याचं एस्टिमेट तयार करून ते पानंद रस्ते पक्क्या स्वरूपाचे करण्यासाठी जिल्हा परिषद सेवा सरांकडे प्रपोजल दिलेला आहे. त्यासाठी कलेक्टर साहेबांनी मान्य पालकमंत्री महोदयांशी चर्चा करून निधी ऑलरेडी उपलब्ध करून दिलेला आहे. म्हणजे आपल्या शेतावर जाणारे पानंद रस्ते सुद्धा आपल्या येणाऱ्या काही काळामध्ये आपल्याला पक्क्या स्वरूपाचे दिसून येतील. आणि त्या रस्त्याच्या बाजूला परवा दिवशी रविवारी काही जे मोकळे रस्ते असतील त्याच्या दोन्ही बाजूला वृक्ष लागवड जी आहे ते सुद्धा कार्यक्रम आपण परवाच्या दिवशी करणार आहोत. आपण आता प्रत्येक सोमवारी तालुक्यातल्या एका मंडळामध्ये छत्रपती शिवाजी महाराज अभियानांतर्गत समाधान योजनेचं शिबिराचं आयोजन आपण करतोय. परंतु आता शासनाच्या सूचना आहेत की येत्या सोमवारी प्रत्येक मंडळामध्ये किमान एका ठिकाणी आपल्याला शिबिराचं आयोजन करायचं आहे. आपण त्या सोमवारी आपण त्या शिबिराचं आयोजन त्या ठिकाणी करणार आहोत. त्या ठिकाणी सुद्धा त्या भागातले मी कालच VC घेऊन सांगितलेलं आहे. आमचं कारल्याला आयोजन असेल तर कारल्याची एखादी जिल्हा परिषदची शाळा घेऊन एखाद्या वर्गातल्या सर्व विद्यार्थ्यांना डोनेशन सर्टिफिकेट देता येतील का, त्या अनुषंगाने सुद्धा आपण काम करणार आहोत. 5 तारखेला म्हणजे मंगळवारी आपल्याकडे संजय गांधी सारख्या योजना आहेत, इंदिरा गांधी सारख्या योजना आहेत, PM किसान सारख्या योजना आहेत. काही अडाणी लाभार्थी असतात त्यांना बँकेतले DBTद्वारे जे अनुदान त्यांच्या अकाउंटला त्यांच्या खात्यावरती पोहोचणं आवश्यक होतं ते झालेलं नाही. त्याला कारण KYC त्यांची झालेली नाही. तर ते तशी आयडेंटिफाईड करून त्याच्यावर सुद्धा आपण मंगळवारच्या दिवशी आपण काम करणार आहोत. बुधवारी आपण जे शासकीय जमिनीचे अतिक्रमण झालेले असतील, जे पात्र लाभार्थी असतील त्याच्यावर आपण उद्या काम करणार आहोत. परंतु जे अपात्र लाभार्थी आहेत ज्यांनी शासकीय जमिनीवर अतिक्रमण केलेलं आहे त्याचं निष्कासन किंवा शक्य नियमामध्ये बसत असतील तर नियमाकुल करून देणं, या दोन्ही अँगलनी आपण त्याच्यावर काम करणार आहे. आणि सगळ्यात शेवटी 7 ऑगस्टचा आपला कार्यक्रम आहे, त्याला M-SANDचं धोरण म्हटलेलं आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे की आपल्याकडे M-SAND आपली सध्याची पारंपरिक वाळू जी आहे ती आपल्याला एकतर नदीतून उपलब्ध होती किंवा खाडीतून उपलब्ध होती. शासनाने आणि या खाडीतल्या वाळू ज्यावेळेस काढली जाते त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर पाण्याचा ऱ्हास होतो. म्हणून शासनाने M-SAND म्हणजे मेकॅनाइज सँडचं धोरण आणलेलं आहे. आणि प्रत्येक तालुक्यामध्ये जर आपल्याला काही खानपट्टी त्या ठिकाणी M-SAND साठी देता येत असेल तर त्यासाठी शासनाने शासन निर्णय जाहीर केलेला आहे. तर त्याची प्रचार प्रसिद्धी जी आहे ती आपण 7 ऑगस्टला करणार आहोत. हे सगळे कार्यक्रम जे आहेत ते एका दिवसामध्ये न संपणारे कार्यक्रम आहेत. परंतु त्या निमित्ताने हे 7 दिवस 7 कार्यक्रम आपण हाती घेऊन त्याची प्रचार प्रसिद्धी करून येत्या काळामध्ये
काहींना 8 दिवस लागतील, काहींना 15 दिवस लागतील, काहींना महिना लागेल, परंतु त्या प्रत्येक कामाला आपण सुरुवात करत आहोत आणि शासनाची महसूल विभागाकडून जी अशा अपेक्षा आहे ती पूर्ण करण्यासाठी आपण निश्चितपणे त्या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत. बोलायला भरपूर आहे. मी अगोदर सांगितलं की मी बऱ्यापैकी विषय कट करत त्या ठिकाणी बोलत आलो. तुम्ही बऱ्यापैकी बराच वेळ झाला सर्वजण त्या ठिकाणी शांततेत बसून ऐकत आहात. माझ्या भाषणाचा कन्क्लूड करताना मी एकच सांगेन की आपण 1-2 वर्षामध्ये काय केलं याचा जरी मी पाढा वाचला असेल तरी सुद्धा मी मध्ये बोलता म्हटलं की आपण 100% जनतेपर्यंत पोहोचलो का नाही. तर आपण या महसूल दिनाच्या माध्यमातून पुढच्या 1 वर्षामध्ये म्हणजेच 1 ऑगस्ट ते 31 जुलै 2026 पर्यंत आपल्याला जास्तीत जास्त सर्वसामान्य नागरिकांचे, सर्वसामान्य शेतकऱ्यांचे सर्व प्रश्न कसे सोडवता येतील त्याशी तालुकास्तरीय सर्व यंत्रणा, सर्व विभाग प्रमुख या ठिकाणी आहेत. तालुकास्तरीय विभाग प्रमुख असतील, त्यांचे समोर काही बसणारे अधिकारी कर्मचारी असतील, आमच्या पदाचे मित्रमंडळी असतील, आमचे पोलीस पाटील संघटना असेल, आमचे पत्रकार बंधू असतील, आमचे स्वस्त झालेल्या लोकांचे संघटना असतील, सर्वांच्या आपण सर्वांनी एक आपण संकल्प करूया आणि सर्वसामान्य जनतेसाठी पुढच्या 1 वर्षामध्ये जे जास्तीत जास्त प्रत्येकाला, मग ते शासनाच्या पातळीवरून असेल किंवा वैयक्तिक पातळीवर असेल, शासनात जनतेला जे काय आपल्याला जास्तीत जास्त देता येईल यासाठी आपण गेल्या पुढच्या 1 वर्षामध्ये निश्चितपणे सर्वांनी आपण एकत्रित्या प्रयत्न करू आणि शासनाच्या आपल्याकडून ज्या अपेक्षा आहेत त्या पूर्ण करण्यासाठी निश्चितपणे आपण त्या ठिकाणी प्रयत्न करू. पुन्हा एकदा महसूल दिनाच्या सर्व विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. धन्यवाद. धन्यवाद साहेब. आम्हाला माहिती आहे साहेब आणि आम्ही दररोज पाहतो की तुम्ही किती वेळ देता आणि कुठलंही काम जर करायचं म्हटलं तर ते कामाची रूपरेषा ठरवण्यापासून ते काम एंड करण्यापर्यंत साहेब पाठपुरावा तर घेतात, पण त्याचबरोबर अडीअडचणी सोडण्यासाठी त्यांचा वेळ आपल्याला नेहमीच उपलब्ध असतो. साहेबांनी त्यांच्या भाषणामध्ये पण आता बऱ्याच गोष्टी सांगितल्या आपल्याला आणि त्यांच्या जर खरंच कामाचा